पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव। आदरणीय निलेशजी केळेकर साहेबांनी एवढा मोठा निर्णय घेतला आणि एज्युटेक ही शिक्षण प्रणाली संपूर्ण राष्ट्रामध्ये, या भारतातल्या 6 लाख खेड्यामध्ये, भारत मोठा विराट आहे, 142 कोटी लोकसंख्या आहे महाराज, 40 कोटीवरून 142 कोटी, पाहता पाहता 75-80 वर्षामध्ये आपण एवढं महान कार्य केलं आणि 40 कोटीचं 142 कोटी रूपांतर केलं। त्यामुळे आपल्या सर्व पूर्वजांना आणि आपल्याला धन्यवाद देतो। इथून पुढे थोडीशी याची स्पीड कमी ठेवा अशी विनंतीही करतो, कारण ही जागतिक समस्या झाली आहे ना, आपल्या देशासाठी सुद्धा समस्या आहे। पण राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नावाची एक मिनिस्ट्री स्थापन केली। आपल्याला वाटेल एज्युटेकचा आणि मी आत्ता जे बोलतो त्याचा काय संबंध? एज्युटेकला समजून घ्यायचं असेल तर फार मोठी वैचारिक सैर करावी लागते, फार मोठं अवतीभोवती, जसं आपण मुलगी पाहतो आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी मुलगा पाहतो, कोण आहे, कुठला आहे, काय करतो, त्याचे आईवडील काय करतात, त्याचे पूर्वज काय करत होते, त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचे पाहुणे कोण आहे, त्यांचं कुळ काय आहे, हे सगळं पाहतो। का? आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा, मग तुमचाही संसार चांगला व्हावा आणि या देशातल्या 6 लाख खेड्यांमध्ये आणि शहरामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि हा देश घडावा म्हणून निलेशजी खेडेकरांनी एज्युटेकची स्थापना केली। हे वेगळं मला सांगायची काही गरज नाही, हे राष्ट्राला अर्पण केलेलं राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान आहे। आपण दिनांक 23 नोव्हेंबरला नांदेडला शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये जेव्हा याल तेव्हा आपल्याला याची जाणीव होईल की आपण कोणासोबत आहोत, आपण कोणता व्यवसाय करतो, कोणी निर्माण केलेला आहे, या व्यवसायाचा परिणाम भारतावर काय होणार आहे, आपल्या आयुष्यावर काय होणार आहे, याची जाणीव आपल्या सगळ्यांना पाहिजे। स्वतःच्या संसारासाठी, अर्थार्जनासाठी या जगात प्रत्येक माणूस काम करत असतो, प्रत्येकाने ते करावं। फक्त व्यवसाय निवडताना तो कोणता निवडायचा यासाठी आपल्याला प्रचंड संभ्रम असतो। इथे बसलेली जवळपास 50% किंवा 60% मंडळी ऑलरेडी कुठल्या न कुठल्या व्यवसायात निश्चित असेल। इथे एक महापुरुष बसलेले आहेत, महाराज आमचे कुरुंद्याचे महाराज आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतात आणि ते 24 तास एज्युटेकचा कार्यक्रम असला तरी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतात। म्हणजे ज्ञानासाठी सतत प्रयत्न करणारा एक संतही आमच्या या सभेमध्ये बसलेला आहे आणि संत संगती जेव्हा लागते, संत संग देई सदा असं आपण म्हणतो। महाराज आपलं मी फार मनापासून स्वागत करतोय, विशेष करून आपल्या या सभेमध्ये एकच संत बसलेले आहेत आणि बाकी आपण सगळे संत राहू नये म्हणून संताला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे। संत आणि संत आणि मागे दुसरा एक शब्द आहे जंत। आता इथं सगळे योद्धे आहेत, विनायकजी आणि माऊलीच्या रूपाने योद्ध्याची टीम झालेली आहे। या योद्ध्यांच्या हातामध्ये हा शिक्षण प्रणालीचा उपक्रम आपल्याला दिलेला आहे। योद्धा कोणाला म्हणायचं? फक्त तुम्हाला यांनी नाव दिलं म्हणून आपण योद्धे झालो का? आपण मुळात जन्मताच योद्धे आहोत, पण कागदी योद्धे होतो। आपल्याला या जगाशी लढायचं आहे, स्वतःशी लढायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची लढाई आहे। समाजाची लढाई फार सोपी आहे, सहज आहे, पण स्वतःची लढाई सगळ्यात कठीण आहे। माझ्या बहिणींना माझी विशेष विनंती आहे, ज्या लढाईमध्ये झाशीच्या राणीसारख्या तुमच्यासारख्या महिला जेव्हा लढाईत सहभागी होतात तेव्हा स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात बघायला लागतं। म्हणून इथं आलेल्या सगळ्या मुलींसाठी मला अत्यंत सन्मानाने आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया। ए अंधेरे तेरा मुंह काला हो गया, ए अंधेरे
तेरा मुंह काला हो गया और माँ ने आंखें खोली तो उजाला हो गया, माँ ने आंखें खोली तो उजाला हो गया. इतकी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तुम्ही स्वतःला कमकुवत, दुर्बल, असहाय्य, मला कोण विचारतं, घरी नवरा सुद्धा विचारत नाही, असे अनेक प्रश्न छोटे मोठे आपल्या प्रत्येकाला पडत असतात. तसे इकडेही आहेत. माझं बायको सुद्धा ऐकत नाही तर बाहेरचे लोक काय ऐकतील. आणि जनरली आता नवऱ्याचं ऐकण्याची परंपरा बंदच झालेली आहे. पण त्या पात्रतेचा नवरा असेल तर बायको अजूनही ऐकते, आणि त्या पात्रतेची बायको असेल तर नवराही पत्नीचा सन्मान करतो. त्यामुळे पात्रतेवर सन्मान अवलंबून आहे, नात्यावर नाही. म्हणून आपल्याला आपली पात्रता वाढवायची आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. मग बांधव म्हणजे बंधू आणि भगिनी, ह्या दोन्ही शब्दाचा एक शब्द म्हणजे बांधव आहे. मग सारे भारत माझे जर बांधव असतील आणि माझ्या देशावर माझं जर प्रेम असेल तर आपसामध्ये किती प्रेम पाहिजे, आपसामध्ये किती चांगलं नातं पाहिजे, आपसामध्ये किती हार्मोनी पाहिजे. आपण कधी असं ऐकलंय का की शिवाजी महाराजांचे मावळे आपसात भांडून घेत होते? असं संजय पाटील आपण कधी ऐकलंय का, कधी वाचलंय का कोणी? शिवाजी महाराजांचे मावळे आपसात भांडून घेत होते असं कोणी ऐकलंय का? मग भांडून घेतलं असतं तर काय झालं असतं? शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराजांना भांडत होते हे तुम्हाला मी सांगतो. पण ते कशासाठी? जर महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवच द्यायची वेळ आली तर महाराज सगळ्यात आधी मला पाठवा असं म्हणून शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराजाला भांडत होते. म्हणून आग्र्याहून सुटका झाली, म्हणून पन्हाळगडावरून सुटका झाली, म्हणून अफजल खानाला मारू शकले, म्हणून दक्षिणेवर स्वारी केली, म्हणून स्वराज्य स्थापन झाले. तसंच आपल्याला कॉलला जा म्हणल्याच्या नंतर एकाला सांगितलं तर 10 माणसं पुढे आली पाहिजे. मग हा चांगला का तो चांगला, हा सरस का तो सरस, हा उत्कृष्ट का तो उत्कृष्ट, इतकं एक्सपर्टीज आपल्याला डेव्हलप झालं पाहिजे. काल मी माऊली आणि विनायकजींना बोलत होतो. मी एक छोटंसं एक कोटेशन त्यांच्याशी चर्चा करत होतो की आपल्या सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल या जगामध्ये. मी लाईफ मॅनेजमेंटवर बोलतोय आपल्याशी आता. व्हॉट इज लाईफ अँड व्हॉट इज द स्किल ऑफ लाईफ मॅनेजमेंट. जीवन सर्वश्रेष्ठ आहे, नथिंग इज बिगर दॅन लाईफ. आयुष्यामध्ये आयुष्यापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. मग या आयुष्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला आयुष्य तर कळलं पाहिजे. आपल्या आयुष्याचे किती वर्ष आहेत, किती वर्ष गेली, किती वर्ष राहिली, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य जगण्यासाठी काय केलं पाहिजे. आयुष्य जगण्यासाठी नाही तर मनासारखं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल कदाचित, असं मला वाटतंय. नुसतं आयुष्य जगायचंय का मनासारखं जगायचंय? मग मनासारखं जगता येत नाही, त्याच्यात अडथळा काय आहे? पैसा. मग पैसा प्राप्त करण्यासाठी आपण निवडलेला मार्ग हा शिक्षण आहे, आणि शिक्षण एवढं पवित्र क्षेत्र या पृथ्वी तलावर दुसरं कुठलंच नाही असं माझं स्पष्ट मत. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, आणि शहाणे करुणी सोडावे सकळ जन. मग सकल जनांना शहाणे करण्यासाठी तुमच्या हातात जर एवढं मोठं शस्त्र विनायकजी आणि माऊली यांनी जर दिलं असेल आणि आपल्या निलेशजींनी दिलं असेल तर हे शस्त्र कसं पारंगतपणे नैपुण्याने लढायचं तुम्ही ठरवायचं. अजून एक अभंग असा आहे की एका योद्ध्याला, आपण योद्धा ग्रुप आहे, काही योद्धे कसे असतात ते सांग. एका योद्ध्याला घोड्यावर बसवलं, एका हातात मागे ढाल, एका हातात तलवार आणि एका हातामध्ये घोड्याचा लगाम, आणि अंगरखा वगैरे घालून त्याला घोड्यावर बसवलं. ते म्हणले जा लढाईला. आता तो योद्धा म्हणाला की ढाल तलवारे गुंतले हे कर. मागे ढाल, एका हातात लगाम, दुसऱ्या हातात तलवार, ढाल. आता कसं लढायचं? तुम्ही तर म्हणता लढा. ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजू कैसा. आता कसं लढायचं असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते फार अवघड आहे. तुम्हाला हे सगळे सामुग्री दिलेली आहे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे.
लढायचं असतं ते शस्त्रांनी नाही, आधी बुद्धीने लढायचं असतं. पराजयाचं रूपांतर जर विजयामध्ये करायचं असेल, हारना तब आवश्यक होता है, हारना तब आवश्यक होता है जब लड़ाई अपनों से हो. भाऊ बहीण माय बाप यांच्याशी जेव्हा भांडण होतं तेव्हा सन्मानाने शरणागती पत्करण्याची दानत आपल्यामध्ये पाहिजे. आपण तिथे खूप आयुष्यभर भांडतो, दुऱ्यासाठी भांडतो, शेतीसाठी भांडतो, पैशासाठी भांडतो. तिथं पराजय पत्करा आणि नातं जपा. लेकिन जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो, जब लड़ाई अपने आप से हो. आता ही युद्ध आपल्या स्वतःसोबत आहे. आत्ता विनायकजी बोलले, मी माऊलींचं भाषण ऐकू शकलो नाही, मला माफ करा, माझी इच्छा होती तुमचंही भाषण ऐकायची, पण विनायकजी आता बोलले खूप छान. मी म्हटलं ना का हा या क्षेत्रातला राजा आहे, किंग आहे. ही इज अ किंग ऑफ नेटवर्किंग. लोकांना नेटवर्कर आहे म्हणण्याची लाज वाटते, असं एक स्टेटमेंट तुम्ही वापरलं आणि वाटते हे लोकांच्याकडून आपल्याला अनुभवाला पण आलेलं आहे. मी एज्युटेकमध्ये काय असा सहजासहजी आलेलो नाही. तुमच्या माहितीसाठी सांग, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये एवढ्या राज्याचा प्रमुख म्हणून काम करून नंतर पुन्हा जर तुमच्या सोबत इथं आलो तर मी काय सहजासहजी येणारा माणूस नाही आहे. मला हे पटलेलं आहे, कारण माझे मागच्या 30-35 वर्षापासून शिक्षणावर हजारो व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. एज्युटेकचा तेव्हा माझा काही संबंध असायचं काही कारण नाही. मी शाळांमध्ये जाऊन शिक्षण अभियान घेतलेलं आहे. इथं बसलेले आमचे लहान बंधू आहेत शाळगावकर साहेब, त्यांना माहिती आहे, त्यांच्याही शाळेत गेलो होतो. अशा अनेक शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या कित्येक नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी गेलेलो आहे. का? शिक्षणावर माझं प्रेम आहे. कारण मला हे माहिती आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला हे माहिती आहे शिक्षणाशिवाय क्रांती नाही. मला हे माहिती आहे शिक्षणाशिवाय हा देश उभा राहू शकत नाही. मला हे माहिती आहे शिक्षणाशिवाय देश बलाढ्य होऊ शकत नाही. मला हे माहिती आहे आम्ही शिक्षणाशिवाय विश्वगुरू होऊ शकत नाही. सन 1872 मध्ये ताईला नमस्कार. सन 1872 मध्ये जपान सारख्या चिमुकल्या देशांनी, तुम्ही जर जगाचा भूगोल बघितला असेल आणि जपान या राष्ट्राकडे बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ती छोटं राष्ट्र आहे आणि एकत्र एक संघ पण नाही, छोटे छोटे बेट आहे. या छोट्या बेटात राहणाऱ्या जपानच्या नागरिकांनी आणि जपानच्या राजांनी तत्कालीन 1872 फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन केलं होतं. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन केलं होतं आणि आता त्याला 138-40 वर्षाचा काळ गेलेला आहे. आणि म्हणून हिरोशिमा आणि नागासाकी येथे दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने बॉम्ब टाकला, सगळं जपान उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झालेलं जपान शिक्षणाच्या बळावर सन्मानाने या जगामध्ये 200 देशात पहिल्या 10-5 देशामध्ये अग्रक्रमाने जेव्हा उभं राहतं त्याचं कारण शिक्षण आणि शिक्षण. इथं अनेक प्राध्यापक आहेत, आमचे मित्र कौशल्य सर आहेत, अजून भरपूर प्राध्यापक आहेत, तिथे शिक्षकही आहेत, महाराज आहेत, शिक्षण संस्था चालक आहेत, आपले शळगावकर साहेब आहेत, डॉक्टर सुजित येवलीकर आहेत, असे डॉक्टरही असतात. मी यांचं नाव घेतो म्हणजे बाकीच्यांचं नाव घेत नाही असं नाही. इथं समोर आहेत आणि परिचयाचे मी सांगतो. डॉक्टर संगम लांडगेसारखा सोशल मीडियामध्ये मागच्या 5 वर्षापासून माझा मानलेला मुलगा आहे. अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने काम करून त्यांनी भरपूर काम केले. अशी खूप माणसं आहेत. तुम्ही सगळे आहात. मी सगळ्यांनाच बोलतोय, सगळ्यांशीच आहे आणि मी सगळ्यांना लेकरं मानतो. मी तुम्हाला हे सांगितलं, मी कुठला लेफ्ट आणि राईटचा माणूस नाही आहे. मी राईट माणूस आहे, त्यामुळे कुठेही बोलवा, मी तुमच्या सेवेत आहे. मी कोणाच्या डाऊनलाही नाही, कोणाच्या अपलाही नाही. मी तुमच्या हृदयात आहे आणि हृदयात असल्यामुळे तुम्ही आवाज दिला की मी ओ म्हणून उभा राहणारा माणूस आहे, म्हणून मी एज्युटेकला जॉईन केलेला आहे, अदरवाईज नॉट. मग मी आधी असं म्हणालो की आपल्याकडे काय शिक्षणाची परंपरा आहे. मी या जगाचा उद्देश सांगितला,
युरोप कंट्रीजमध्ये ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन सुरू होऊन 50 वर्ष झाली. आपलं फिजिकल अँड डिजिटल हा विषय आहे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा सुंदर संगम म्हणजे एज्युटेक. ज्ञान आणि विज्ञान या दोघांचा सुंदर संगम. विवेकानंदांनी 1893ला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा माय ब्रदर्स आणि सिस्टर्स असं म्हणून या ज्ञान विज्ञानाचा संगम व्हावा यासाठी त्यांनी सांगितलं, आमचं ज्ञान ईस्टर्न वर्ल्डचं आमचं ज्ञान आणि वेस्टर्न वर्ल्ड तुमचं विज्ञान हे दोन जेव्हा एकत्र येतील तेव्हा हे जग सुंदर असेल. आणि हे जग निर्माण करायचे. विवेकानंद म्हणायचे, मला 100 युवक द्या की ज्यांना ज्ञान आणि विज्ञानाचा संगम घालता येतो. असं विनायकजी आणि माऊली आणि विनायकजी नेहमी म्हणतात, मला 100 योद्धे द्या. काहीतरी 100 योद्ध्याची टीमही तयार केलेली आहे. ही टीम आपण सहज करू शकतो. आणि नेटवर्कच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, नेटवर्कमध्ये जगाच्या नेटवर्कमध्ये 1882-83ची काहीतरी गोष्ट असेल, युरोपमध्ये पहिला नेटवर्किंग बिझनेस सुरू झाला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा कोण जॉईन झाला असेल तर ती महिला होती. हेही सांगताना मला आनंद होतो. या जगामध्ये एका महिलेने नेटवर्क बिझनेस सुरू केले, पहिल्यांदा जॉईन झाले. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटिया. माँ की झलक और पिता की पहचान है बेटिया. माँ की झलक और पिता की पहचान है बेटिया. इनके होते ही होती है रहमत और बरकत. इनके होते ही होती है रहमत और बरकत. क्योंकि हिंदुस्तान की आन बान और शान है बेटिया. आन बान और शान है बेटिया. म्हणून तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाला म्हणजे उद्याच्या 23 तारखेच्या कार्यक्रमाला आदरणीय विनायकजी आणि माऊलीजी आपल्याला विनंती आहे आणि मी स्वतःलाही विनंती करतो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अर्ध्या मुली अर्धे मुलं म्हणजे अर्धे पुरुष आणि अर्ध्या स्त्रिया या कार्यक्रमाला दिसल्या पाहिजे एवढी जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही स्वतंत्र बैठक घेऊ शकता. आणि जेव्हा मुली आपल्याकडे जॉईन होतील तेव्हा एज्युटेक संपूर्ण देशात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मुली जर जॉईन झाल्या नाही तर खूप काही अवघड आहे. त्यामुळे मी आमच्या सुमनलाही माझ्या सूनबाईलाही सांगितलं होतं आणि तुम्हालाही सांगितलं मॅडम की महिलांचं सक्षमीकरण करा. महिलांचे बचत गट असतात. मी 1 लाख बचत गटाचा मेळावा ग्रामीण विकास मंत्रालयात असताना घेत होतो. 1 लाख बचत गट, संपूर्ण भारतातून आलेले बचत गट, जम्मू काश्मीरपासून ते अगदी तामिळनाडूपर्यंत 1 लाख बचत गटाच्यावर यायचे. 2.5 ते 3 लाख बचत गट होते. आणि मंत्रालयामध्ये लीलावतीच्या हॉस्पिटलसमोर बचत गट मेळावा व्हायचा 3 ते 4 दिवस. आणि तिथं कोट्यावधी रुपयाची संजय पाटील उलाढाल व्हायची. कारण काश्मीरनी तयार केलेले, तामिळनाडूंनी तयार केलेले महिलांनी सगळ्या भारतातून ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ तिथं प्रॉडक्ट्स यायचे आणि ते प्रॉडक्ट्स विकायचे आणि सगळी मुंबई तुटून पडायची. मग आपलं काय प्रॉडक्ट आहे, आपलं प्रॉडक्ट काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. नेटवर्किंगची लाज बाळगायचं काय कारण नाही. इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट की लाईफ इटसेल्फ इज अ नेटवर्किंग बिझनेस. तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो. तुम्ही ठणकावून सांगा, जर कोणी प्रश्न केला काय नेटवर्किंग करता त्याला सांगा तू काय करतोस. तो जर बिझनेसमन असेल मोठा तर त्याला सांगा तुझ्या कॉम्प्युटरमध्ये किती कस्टमर आहेत, तू त्यांना रिकॉल का करतो, तू त्यांना मेसेज का पाठवतो, त्यांना तुझ्या घरी लग्न असल्यावर का बोलवतो, नाते का जपतो, नात्यांना पत्रिका देतो आणि मुळावर आलेल्या मूळ मतपत्रिका का देतो. ह्या ज्या पत्रिका आहेत हे मुळावर आलेले काही लोक असतात त्यांना मूळ पत्रिका देतो. त्यांनी आपलं मूळ उखडून टाकू नये म्हणून त्याच्या मुळावर आलेल्या लोकांना मूळ पत्रिका असतात. ते फार त्रास देतात. जवळ बसणारीच माणसं खूप बायका हसतायत, त्याचं कारण आहे त्यांना अनुभव आहे. ननंद आणि भावजाई 36चा आकडा, सासू आणि सून 36, 37, 38, 39, 40चा आकडा. सासू सारख्या सूचना, सासू सारख्या सूचना, सून सूचना नको. संघर्ष आला, संघर्ष आला. म्हणून तुकाराम महाराजांनी मी काय म्हटलं, लाईफ मॅनेजमेंट सिस्टीम
व्हॉट इज लाईफ मॅनेजमेंट, व्हॉट इज लाईफ. तुम्हाला कधी तुम्ही विचार केला का? मी नेहमी सांगतो ते आजही सांगतो, तुम्ही स्वतःला एकदा ओळखा, परिचय करून घ्या. आपण उपवास करतो कशासाठी? काय माहित नाही बा कशासाठी करतात. मी करत नाही काही उपवास आयुष्यात. मी वारकरी आहे पण उपवास करत नाही. का? मला भूक सहन होत नाही. म्हणजे स्पष्ट कारण आहे. पण उपवास करू नका असं मी कोणालाच म्हणत नाही. उपवास केला पाहिजे असंही सांगतो. पण उपवास या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जेवण न करणे म्हणजे उपवास नाही. उपवास म्हणजे उपवास, स्वतः जवळ राहा, स्वतःच्या सहवासात राहा, स्वतःला जाणून घ्या, अंतर्मुख व्हा, मौन पाळा आणि स्वतःचा अभ्यास करा. एकदा तुम्ही स्वतःला जाणून घेतलं की मग विषय संपला. मग तुम्हाला लक्षात सगळ्या क्षमता तुम्हाला समजतात. तुमच्या क्षमता जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही जग जिंकू शकता. आणि हा नेटवर्किंगचा बिझनेस असा आहे की हा नेटवर्किंगचा बिझनेस आहे. पण आमचं प्रॉडक्ट काय आहे? 2 शब्द लक्षात घ्या. मी आज महत्त्वाचे तुम्हाला अनेक गोष्टीचा उलगडा करतो. तुम्हाला आता इथून पुढे व्यवसाय करत असताना या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देतो. नेटवर्क, लाईफ इट सेल्फ इज अ नेटवर्क बिझनेस. बरोबर? आणि हा पुढचं वाक्य लक्षात घ्या, ऐका, कानातून ऐकू नका, कानातून खाली ट्रान्सफर करा. एज्युटेक इज नॉट अ बिझनेस. Then what is this? If EduTech is not a business, then what is the EduTech? It is not a business. It is a business. समजलं का? ज्यांना समजलं असेल त्यांना मानाचा मुजरा, आणि ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी उलगडून दाखवतो. BUSINESS, दिस इज बिझनेस. आणि BUSYNESS, दिस इज, तुम्ही बिझी राहू इच्छिता ना? नाही तर घरात लोणचं घालून पाडल्यासारखं बायको लात घालून म्हणते बाहेर जाऊन येऊ थोडं. काय घरीच घर कोंबड्यासारखं थांबलात? तुम्ही बिझी राहा. आणि कशात बिझी राहा? चांगल्या कामात राहा. चांगलं काम कोणतं आहे? चांगलं काम कोणतं आहे या जगात? ज्ञानदान एवढं काय चांगलं काम असू शकतं? याच्याएवढं दुसरं कोणतंच काम चांगलं असू शकत नाही. म्हणून संत तुकारामाने सांगितलेलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आता दुसरा काय धंदा करणार आहे? ज्ञानदानापेक्षा दुसरा काय धंदा करणार? दुसरा काय व्यवसाय करणार? याच्यातून मिळवलेला पैसा हा पैसा नसून ही लक्ष्मी आहे. महाराज, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगीन जीव. आता काय पाहिजे? अध्यात्म आहे, स्पिरिच्युअलिटी सोबत आहे, व्यवसाय आहे. तुम्हाला धंदा हा शब्द आवडत असेल तर धंदा आहे. तुम्हाला तुमचं लाईफ चांगलं करायचं असेल तर लाईफ आहे. काय नाही इथं काय नाही आहे? इथं सगळं आहे. माझी इच्छा आहे, आज मला आदरणीय नॅशनल डायरेक्टर विनायकजी यांनी आता केल्याप्रमाणे किंवा मला राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून एज्युटेकचा सन्मानाने हे पद ऑफर केलेलं आहे. आता माझा किती काम असेल विचार करा तुम्ही. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणजे मला पूर्ण देशामध्ये फिरायचं आहे, संपूर्ण देशात जायचं आहे, संपूर्ण देशामध्ये ही सिस्टीम न्यायची आहे. आणि या देशातल्या प्रत्येक खेड्यामध्ये या एज्युटेकच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावायचा आहे. आणि प्रत्येक झोपडीमध्ये एक सूर्य उगवेल ज्ञानाचा, याची मला काळजी घ्यायची. माझं आयुष्य मी ज्ञानासाठी अर्पण केलेलं आहे आणि ज्ञानासाठीच आयुष्य घालणार आहे. आणि मग हे करत असताना जेवल्यावर पोट भरतं का नाही मॅडम? आपल्याला शंका येते का जेवल्यावर पोट भरले का नाही भरले? आणि जर कोणाला शंका येत असेल तर तो माणूस वेडा झाला असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. मग तुम्ही जर मन लावून काम केलं मग तुम्हाला बीवी येईल का नाही येईल? ते आपोआप येईल. त्याचा परिणाम आहे हो, त्याचा तो ॲक्शनचा परिणाम आहे. तुम्ही ॲक्शन काय घेता? तुम्ही आधीच डोक्यात ठरवून हे जाऊ नका की मला असं असं करायचं. तुम्ही डोक्यात हे ठरवून जा की मला हे सांगायचं आहे, मन लावून सांगायचं आहे, पोट तिडकीनं सांगायचं आहे. आई जेव्हा बाळाला दूध देते तेव्हा हा मोठेपणी मला सांभाळेल म्हणून दूध पाजते का आई?
माझं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे, माझ्या बाळाला किती मी दूध पाजू असं म्हणते आई, आणि त्याच्या मागे एक रोटीचा घास घेऊन त्याच्या मागे लागते, जेवण कर जेवण कर जेवण कर, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जेव्हा तुम्ही महिला राज, तुम्ही जेव्हा एज्युटेक सिस्टीम सांगायला जाल, तुम्ही जेव्हा जॉईन झाला, मी डॉक्टर सुजितला असं सांगितलं होतं की मॅडमला एकदा माझ्याशी मीटिंग करून द्या, आणि माझी विनंती आहे की तमाम महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्यासारख्या अनेक झांसीच्या राण्या घेऊन 352 तालुक्यामध्ये आपल्याला एज्युटेक महाराष्ट्रामध्ये न्यायचं आहे. का न्यायचं? विनायकजी आणि माऊलींनी तुम्हाला सांगितलं की 1000ची कॅपॅसिटी, आपल्याला 2000 माणसं न्यायला पाहिजे. ज्याला हे अवघड वाटेल त्याचं अवघड आहे. येस सर, ज्याला हे टार्गेट अवघड वाटत असेल त्याचं अवघड आहे. तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न ठरलं होतं तेव्हा राजे शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता महाजिजाऊ या दोघांमध्ये जेव्हा चर्चा सुरू होती की आता सिंहगड कसा जिंकायचा, चर्चा झाली की तानाजीशिवाय हे काम कोणी करू शकत नाही. पण महाराज लगेच महाजिजाऊला म्हणाले की त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि ते मुलाचं लग्न सोडून मी त्याला हे काम सांगणं मला उचित नाही. नंतर तानाजी समोर आले तर म्हणले, महाराज आधी लग्न, कारण त्या सिंहगडचं नाव काय होतं आणि मग कोणाचं, असं तुम्हाला वाटतंय का? क्या दादा, हळूहळू बघू कसे पेटताय तो बघू. रामकृष्ण हरी, 3-4च महाराज. असो, हे ज्याला वाटतं त्याचं नाव तानाजी. आणि 350 किती पाहिजे फौज म्हणले महाराज, तुम्हाला फौज किती पाहिजे? हे शिवाजी महाराजची उदाहरणं काय आहेत, संत तुकारामाची किंवा राष्ट्रसंतांची उदाहरणं काय आहेत? हे प्रेरणा आहे. हे काय महाराज आहेत म्हणून उदाहरणं नाही, राजे तर सगळेच झाले. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, माझ्या अभ्यासाने सांगतो, माझ्या वाचनांती सांगतो की या जगात सांगतो, या जगात आणि जगाच्या मानव जातीच्या इतिहासात शिवाजी महाराजासारखा राजा या पृथ्वी तळावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे मी म्हणत नाही, या जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या छत्रपतीची औलाद आपण आहोत, त्याचे वारसदार आपण आहोत. मग जर आपल्याला 1000 आणि 2000 हा काय विषय आपल्यासाठी? हा काय विषय नाही. तुम्ही एकदा मिशन, लाईफला मिशन म्हणून बघा, तुम्हाला काय करायचं याच्याकडे असं बघा की मला काहीतरी आयुष्यामध्ये करायचं. मग काहीतरी काय करायचं? काही नाही करायचं, हे करायचंय. काय करायचं? लोकांना ज्ञान द्यायचंय. बाकी सगळ्या गोष्टी संपणार आहेत. ज्ञान असं आहे की दिल्याने वाढतं. बाकीची कोणतीही संपत्ती दिल्याने त्याच्यामध्ये घट होते. काही जमीन द्या, पैसा द्या, कपडे द्या, काही द्या, दिलं की दुसरं सगळं कमी होते. आणि ज्ञान दिल्यावर, म्हणून सतत ज्ञानार्जन करणे आणि ज्ञानदान करणे या माध्यमातून जर एज्युटेक तुम्हाला लक्ष्मी घरात जर आणून देत असेल तर अजून दुसरं काय काम करू शकतो आपण? दुसरं काय करायचं आहे आपल्याला? याच्यापेक्षा दुसरं काय करायचं आहे? म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एज्युटेकच्या माध्यमातून आपण या देशाच्या राष्ट्र उभारणीसाठी आपण काम करतोय, हे लक्षात ठेवा. एज्युटेकचं व्हिजन फार मोठं आहे. या देशामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये खूप गडबड झालेली आहे, खूप गडबड झालेली आहे. आपल्याकडे इतिहास असा आहे की वेस्टर्न म्हणजे युरोपमध्ये हे तुम्ही का ऐकायचं आणि हे आत्मसात का करायचं? तुम्ही जेव्हा कुठल्याही खेड्यात पाड्यात जाल, तुम्हाला हे जर माहिती झालं आणि यातले माझ्या आजच्या व्याख्यानातले 2-4 संदर्भ जरी तुम्हाला आठवले, शिक्षणाच्या संदर्भातले, आईच्या संदर्भातले, पालकांच्या संदर्भातले, एज्युटेकच्या संदर्भातले, तर तुम्ही कसल्याही नाठाळ कस्टमर सोबत सुद्धा डील करू शकता. हा धंदा आहे तुमच्यासाठी. धंदाच करायचा तर असाही करू शकता. आईचं उदाहरण देऊ शकता. या दोघांचे तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री माहिती झाली आहे. या दोघांचं उदाहरण देऊ शकता. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. असं व्हायला पाहिजे ना. जाऊ द्या, आता अडथळा आला आपल्याला, तो मांजर समोरून गेली तरी अडथळा म्हणतात. तो माणूस मांजरासारखाच आहे ना. मांजराला जो घाबरतो तो वाघ होऊ शकत नाही, आणि वाघ व्हायचं असेल तर या दोघांसारखं आपल्याला काम करावं लागेल. असले कुठं अपशकून असतात काय? बिल्ली काट गई रस्ता वगैरे असे कुठे अपशकून असतात का? एकदा शिवाजी महाराजाला
एक म्हणजे 2-4 बायका आणि पुरुष येऊन सगळं दक्षिणेच्या स्वाजीवर जाताना ओवाळत होते. ते म्हणजे शिवाजी महाराज म्हणले हे काय लिंबू बिंबू सगळं काय आहे? नाही महाराज, आपण दक्षिणेच्या स्वाजीवर चाललात, आपल्याला यश मिळावं, आपली कीर्ती वाढावी म्हणून आम्ही हे करत. मग मी जातच नाही म्हणले. आणा म्हणले लिंबू सगळ्या झाडाचे तोडून आणि चालू द्या म्हणले तुमचे. म्हणजे अंधश्रद्धेवर जगायचं नाही. श्रद्धा ज्ञानावर असली पाहिजे, श्रद्धा प्रकाशावर असली पाहिजे. आपली श्रद्धा ज्ञानावर आहे, आपली श्रद्धा आपल्या कष्टावर आहे, आपली श्रद्धा आपल्या मेहनतीवर आहे. आपल्याला ते पुढे न्यायचं आहे, हा विचार पुढे न्यायचा आहे. आत्ता त्यांनी सांगितले की 23 तारखेचा कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याचं नाव आपल्याला आता तुम्हाला पत्रिका देतील, थोड्या वेळात देतील. हे शिक्षण राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान आहे. हे नुसतं शिक्षण नाही, ही नुसती क्रांती नाही. खूप तारीफ केली त्यांनी, पत्रिका कशी लिहिली, काय लिहिली. मी काही नाही, मी सेवा केलेली आहे. माझं काही नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या हातून ही पत्रिका लिहिली, मी लिहिली, पण ती मी लिहिली नाही. महाराज फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. मी हमाल म्हणून काम केलं आणि ही पत्रिका समोर आलेली आहे. माझं काय आहे? माझं काहीच नाही आहे. माझं शिक्षणावर प्रेम आहे म्हणून ही शब्दरचना झाली. शब्द रांगेत उभे होते, मला घ्या मला घ्या मला घ्या मला घ्या असे रांगेत उभे होते शब्द. आणि जे योग्य शब्द होते ते माझ्या पेनमधून प्रस्तुत झाले आणि छानपैकी पत्रिका आपल्यासमोर आली. मी असं म्हटलं, हा केवळ शिक्षणाचा कार्यक्रम नाही, हा केवळ क्रांतीचा कार्यक्रम नाही, हा नुसतं अभियान नाही. आमचे शासकीय अभियान भरपूर होतात, आज चालू होतात, उद्या बंदही होऊन जातात. हे अभियान नॉनस्टॉप आहे. इट्स अ मिशन, इट्स अ मिशन. आणि हे राष्ट्रीय आहे. हे मराठवाड्यापुरतं आहे का? नाही. हे नांदेडपुरतं आहे का? नाही. परभणीपुरतं आहे का? नाही. मोठे मोठे योद्धे आज इथं आलेले आहेत, त्यांचं नाव घेतो. सौभाग्यवती सारिका बुरशेताई आहेत का? नाही. श्री राजाभाऊ शिंदे आलेत का? आलेत. राजाभाऊ नमस्कार. श्री मारुती किरवले आलेत का? किरवले साहेब हां मागे बसलेत. सर्वांना पुढे ठेवलेत कारण त्यांना सगळ्यांना पुढे न्यायचं आहे म्हणून. मारुती हनुमान उडी, किरवलेंची उडी ही हनुमान उडी असते. त्यानंतर डॉक्टर सुजित येवलीकर आहेतच. त्यानंतर श्री संजय सूर्यवंशी, स्मार्ट संजय सूर्यवंशी. संजयला दूरचं दिसतं, महाभारताच्या संजयला सगळं दूरचं दिसायचं, तसं आमच्या संजयला सुद्धा फार दूरचं दिसतं. आणि त्यानंतर श्री दत्ता चव्हाण आलेत. त्यानंतर श्री संजय अहमद कुठे आहेत? मागेच सगळी मोठी मोठी माणसं मागे थांबले. मला वाटतं तुमचा काहीतरी आदेश आहे, याच्यामध्ये काहीतरी कट आहे यांचा, की म्हणजे कोणी निघून जाऊ नये म्हणून असेल किंवा काहीतरी नक्की असेल. बरोबर. त्यानंतर श्री प्रदीप भुतनर वेलकम. श्री माधव कोल्हे वेलकम. त्यानंतर आदरणीय संगमेश्वर लांडगे, ते तर साक्षात चित्रीकरणामध्येच बिझी आहेत. श्री बळीरामजी जाधव नाही. श्री मिलिंद गोदम आहेत. त्यानंतर श्री श्रीपाद झांबरे आहेत. त्यानंतर श्री हिप्परगेकर, क्या बात. श्री शिवकुमार सालमोटे. ओके. फक्त एकच कोणीतरी नाही आहे, काही अडचणी असेल सोडून द्या, तो काही विषय नाही अडचणीला. तर हे केवळ शिक्षण नाही, ही केवळ क्रांती नाही, तर ही क्रांतीही आहे, शिक्षणही आहे. पण हे नांदेड मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरतं नाही, हे राष्ट्रीय क्रांती अभियान आहे. त्याचं कारण हा राष्ट्राचा फार मोठा इश्यू आहे. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये आता हे विषय आले पाहिजे. या देशामध्ये 35 कोटी मुलं आहेत. मुलं 1ली ते 12वीपर्यंत 35 कोटी मुलं आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे. आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या 35 कोटी आहे आणि त्याच्यातले 24.76% मुलं हे ट्युशन आणि कोचिंग क्लासेसला जातात आणि उरलेली जवळजवळ 75.5 ते 76% मुलं हे कोचिंगच्या बाहेर आहेत. हे लक्षात घ्या. मी काय बोलतो हे भाषण नाही, मी काय भाड्याने आणलेला वक्ता नाही, मला काय मानधन देऊन आता इथून जा असं म्हणणार नाही. तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर न ऐका, असं नाही आहे. हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि हे जे 35 कोटी लोक, त्याच्यातले 75% मुलं जे आता कोचिंग आणि ट्युशनच्या बाहेर आहेत, या सगळ्या मुलांना हे बाहेर का आहेत? प्लीज 5-10 मिनिट सहन करा. काय करा, आपल्याला राष्ट्रीय कार्यक्रम करायचे असतील बाहेर जाऊन, प्रत्येकाचे कार्यक्रम असतात, प्रत्येकजण बिझी असतो.
बिझी असणं आवश्यक आहे, पण ते कशात बिझी असावं, कशाला वेळ द्यावा, कुणासोबत असावं, कुणासोबत नसावं, काय करावं, काय करू नये, हा सगळा आपल्या लाईफ मॅनेजमेंटचा भाग आहे. आपण नको तो सिनेमा पाहतो, नको त्या माणसासोबत राहतो, नको त्याला बोलत राहतो, गॉसिपिंग करत राहतो, एकमेकाबद्दल बोलतो, वेळातला वेळ काढून दुसऱ्याबद्दल बोलतो. हे सगळ्या गोष्टी आपण सगळेच करतो. मानवाचे हे विकार आहेत. माणसाचं प्रेम विचारावर नाही आहे, विकारावर आहे. म्हणून विकाराचं प्रेम विचारामध्ये रूपांतरित होण्यासाठी हे शिक्षण क्रांती अभियानमध्ये गीता आणलेली आहे. इथं जोरात टाळ्या पाहिजे, कारण गीता आहे. तर कारण आहे, याच्यामध्ये वाक्य येईल, मी ती पत्रिका वाचून दाखवणार आहे तुम्हाला. ही गीता आहे. गीतेमध्ये काय लिहिले? कर्मण्यवाधिका रस्ते माफलेषु कदाचित्. असं कसं जगता येईल? काम केल्यावर फळाची अपेक्षा करायची नाही, असं कसं होऊ शकतं? फळ तर पाहिजेच. फळासाठी काम करायचं नाही, त्याच्यावर प्रेम आहे म्हणून काम करायचं, आपोआप ते रक्षा होते. आता हे सिद्धांत पटायला खूप मोठं आयुष्याचं चिंतन लागतं. आणि हे जसं काम करतात, ही माणसं जसं अशा पद्धतीनं काम करतात, त्या पद्धतीनं जर याचं काम केलं तर तुम्हाला फळच फळ. तुमच्या झाडाला, तुमचं झाड कोणतं आहे संजय? तुम्ही ज्या दिवशी जॉईन झालं ते तुमचं रोपटं लागलं. आता तुमचं लेफ्ट राईट झाडच झाडं तयार झाले, कित्येक झाडं, हजारो झाडं तयार झाले. मग काही झाड वांज निघाले त्याच्यात. वान झाड लावू नका म्हणून शिरोळे साहेबांनी सांगितलं. त्याला रेड आयडी म्हणतात. आणि ती रेड आयडी आता काही दिवसात बंद होणार आहे असा निरोप आला मला. इतके काहीतरी तारीख आहे ते. इतक्या दिवसाचं हे रेड आयडी जर तुम्ही ग्रीन नाही केली तर कार्यक्रम संपला. त्या आयडीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. नाही पर्याय नाही ना. मेलेल्या मुर्द्याला जीवन ठेवून घरामध्ये ठेवते का म्हणून? अहो उचलावं लवकर, आटपावं लवकर, चालू दे लवकर, मोकळे व्हावं असं आपण म्हणतो ना. कोणीही असेल तरी आपण म्हणतो, कुठल्याही नात्यातला असेल, आई बाप भाऊ बहीण, म्हणजे ज्या माणसातला प्राण गेलेला आहे त्या माणसाला आपण काय म्हणतो? याच्यावर कोणते संस्कार करा? अंत्यसंस्कार. आणि म्हणून जर आपलं कार्यकर्तृत्व शून्य असेल, आपल्यामध्ये प्राण नसेल, आपल्यामध्ये जिंकण्याची धमक नसेल, तर आपल्यावर कोणते संस्कार केले पाहिजे? मग या पृथ्वीवर राहायचं कशाला? अंत्यसंस्काराला जर माणूस पात्र झाला असेल तर या ग्रहावर इथं राहायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. सकाळी कोण? सगळे जनावर उठतात, पक्षी उठतात. झोपतंय कोण? सगळे झोपतात. मध्ये काय करतात? जे हाताला लागेल ते का. कोणी टीव्ही पाहते, कोणी मोबाईल पाहते, कोणी यूट्यूब पाहते, कोणी इंस्टाग्राम पाहते, कोणी काय करते. आजकाल ते खूप चालू आहे. त्याच्याबद्दल काय बोलावं, ते खूप विषय आहे. एवढा वेळ जर आपण दिला, आपला स्क्रीन टाइम जरी एज्युटेकला आपण दिला तरी तुमचं कल्याण होऊ शकते, हे तुम्हाला सांगायचं मला. एकच माणूस जोडा रोज, एकच माणूस जोडा. 3 वर्ष आहेत असं गृहीत धरू. 3 वर्षाचे किती दिवस झाले? रफली 1000 डेज. दररोज एकच माणूस जोडला, किती झाले तुमच्या हाताखाली? तुमचं कसं काय होईल नंतर? मग कसं ते सांगतात हिशोब, मला काही येत नाही. ते 1000 माणसं जर खाली झाले तर कसं काय, मजा आहे का नाही? मग अख्खं 100 वर्षाचं आयुष्य, लोक म्हणतात 100 वर्ष कसं जगेल? काय झालं ना जगायला? तुमचीच इच्छा नसेल तर मग तुम्ही निघा ना, आताच निघा ना. काय थांबायचं कशासाठी? विनाकारण थांबू नका. कडे कुठं विनाकारण थांबू नका. आणि कारण असेल तर जाऊ नका. आणि कारण असेल तर जायचं नसेल तर मग योग्य त्या कारणासाठी आपल्याला थांबलं पाहिजे. 1000 दिवस जर तुम्ही काम केलं आणि एक माणूस जोडला, एक तुम्ही स्वतः म्हणाले, मी आता विनायकजी काय म्हणाले, आपलाहून डाईल लावून याच्या त्याच्या पुढच्या नादाला लागू नका, स्वबळावर झेंडा फडकवा. माझ्या डाव्याने केलं नाही, माझ्या उजव्याने केलं नाही, माझ्या वरच्याने केलं नाही, माझ्या खालच्याने काम केलं नाही, असं शिवाजी महाराज म्हणाले का कधी? बरं ते शिवाजी महाराज जाऊ द्या, ते सोडून द्या, फार मोठा विषय झाला. इथं बसलेल्या सगळ्यांना माझ्या सहित लागू आहे. शेजारच्याला मूल होत नाही म्हणून मी करत नाही असं म्हणलं का कोण? बोला ना. नाही बॉस, शेजारच्याला नाही, मला कसं जमते?
मला लाज वाटते बा असं करून. असं आहे का? नाही. तुमचं तुम्हाला पाहिजे ना. रिप्रोडक्शन, हे रिप्रोडक्शन आहे. आपल्याला रिप्रोड्यूस केलं पाहिजे. आणि ती मानवामध्ये सगळ्यात जास्त शक्ती आहे. विचारांची सांगतो मी तुम्हाला, सर्वश्रेष्ठ काय आहे या जगामध्ये? ज्ञान ही शक्ती आहे. म्हणून इथं लिहिले, सूर्य अधिष्ठिली प्राची. येईल आता पत्रिका आली तुमच्या समोर. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची. ऐशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ऐशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तुमच्या आयुष्याची दिवाळी आहे याच्यामध्ये. रोज दिवाळी आहे. दररोज दिवाळी होऊ शकते. आपल्या आयुष्यातला शिमगा कायमचा निघून जाऊ शकतो. आपला दुष्काळ संपू शकतो. हे आपलं जे हारडाल आहे ते संपू शकतं. आणि आपल्याला ज्ञानाची दिवाळी करायची आहे. विद्येविना मती गेली, मतीविना गती, गतीविना नीती, नीतीविना वित्त, वित्ताविना एका अविद्येने एवढे अनर्थ केले. हे माहिती आहे ना सगळ्यांना. काय वय होतो त्या सावित्रीबाई फुलेचं? 10-12 वर्षाचं लेकरू असताना लग्न झालेलं, महात्मा फुलेंचं लग्न झालेलं, आणि अंगावर लोक शेण फेकायचे. अशाही परिस्थितीत एका महिलेनेच ज्ञानाची ज्योत आपल्या नवऱ्याच्या सोबतीनं लावली का नाही लावली? एक महिला जर इतके वर्षापूर्वी हे जर करू शकते तर आपण नाही का करायचं? आपण नाही का करायचं मॅडम? का नाही करायचं? आणि आपल्याला यथायोग्य त्याच्यातलं मानही मिळतो, धनही मिळतो. मान कसा मिळतो सांगतो. धन तर कसं मिळतं हे दोघं सांगतात, त्यांच्यासमोर नतमस्तक. आता मान कसा मिळतं हे सांग. ताई जायचंय, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, मला काळजी घ्यावी लागते. धन कसं मिळते त्यांनी सांगितलं. मान कसा मिळते हे सांगतो मी तुम्हाला. मी मंत्रालयात असताना मी उदाहरण नेहमी देतो, हे आज जाणीवपूर्वक पुन्हा तुमच्या समोर देतो. औरंगाबादला आलो होतो जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेण्यासाठी. मराठवाड्यातल्या जिल्हा परिषद सीओ, हे शब्द ऐकला का? सीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकले का? ज्याच्या हाताखाली संपूर्ण जिल्हा असतो, त्यांची बैठक होती. बैठकीला मी आलो, उशीर झाला म्हणून घाईघाईने तयार होऊन बैठकीच्या स्थानाकडे निघालो. तेवढ्या 2 मुलं धावत पळत आली. 27-28 वर्षाची मुलं असतील. आणि ती आली आणि पाया पडली. मी म्हणलं, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही का आलात आणि माझ्या काय पाया पडता? मला काय आवडलं नाही. ते म्हणले, सर तुम्ही आम्हाला कसे ओळखणार? मग तुम्ही काय पाया पडला? आम्ही तुम्हाला ओळखतो. बघा, आम्ही तुम्हाला ओळखतो. बरं ठीक आहे, कशी ओळख आहे सांगा. ते म्हणले, तुम्ही 1993ला नवोदय विद्यालय गेवराई गडी आहे का कोणी तिकडचं परिचय? गेवराई वगैरे ऐकलंय का नाव? तिथं नवोदय विद्यालय, जसं आपलं नवोदय विद्यालय हिंगोलीचं वसमतला नवोदय विद्यालय, त्या शाळेला तुम्ही आला होता. आणि तिथं UPSCवर तुमचं व्याख्यान झालं होतं. आणि IAS कसे व्हावे याच्यावर तुमचं 1 तासाचं व्याख्यान झालं होतं. बिलकुल आठवते म्हणलं. सर तेव्हा आम्ही दोघे 9व्या वर्गात होतो. तुमच्यासाठी सुद्धा आता ही ऐतिहासिक घटना आहे. कदाचित 10-5 वर्षांनी 2-4 वर्षांनी तुमच्यातला एखादा माणूस म्हणेल की सर या दिवशी या तारखेला या हॉलमध्ये तुमचं व्याख्यान झालं होतं, या विषयावर तुम्ही बोललात आणि वगैरे वगैरे, पुढे काय झालं तुम्ही येऊन सांगू शकता, सांगाल, याचा मला विश्वास. तर ती 2 मुलं असं म्हणाली की सर तुमचं व्याख्यान झालं तेव्हा आम्ही 9व्या वर्गात होतो आणि आम्ही ठरवलं, तुम्ही सांगितलं कलेक्टर कसे व्हावे, IAS कसे व्हावे, आणि आम्ही ठरवलं की आता आम्हाला IAS व्हायचं आहे आणि आम्हाला कलेक्टर व्हायचं. म्हणजे मग ठीक आहे ना? नाही सर, त्याचा आमच्या मनावर परिणाम झाला, खोलवर झाला तुमच्या व्याख्यानाचा परिणाम, आणि आम्ही दोघंही आज कलेक्टर आहोत आणि आमची ट्रेनिंग सुरू आहे. IAS ट्रेनिंग सुरू आहे कमिशनर ऑफिसमध्ये, आणि तुमच्यामुळे आम्ही IAS. झोपडीतली पोरं, एक मागास समाजातला मुलगा होता, एक सवर्ण समाजाचा मुलगा. हे एक उदाहरण सांगितलं. हे माझे 1,500 व्याख्यान असे झालेले असतील. कुठं कुठं काय झालंय, कुठे आग लागली मला माहिती नाही, पण मी पुण्य पेरलं म्हणून हे पुण्य उगवलं. आपण पुण्य पेरा, पुण्य उगवतंय. शब्दांमध्ये जादू असते, शब्दांमध्ये जादू असते, शब्दांमध्ये ताकद असते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एज्युटेक समजून घ्या. मग जेव्हा तुम्ही धन कसं मिळवायचं,
मान कसा मिळाला? जेव्हा तुम्ही अजून 4-2 वर्षानंतर आम्हाला CMD साहेब निलेशजी, आम्ही जेव्हा पुण्याला बैठक होती तेव्हा त्यांनी सांगितलं की कर्नाटकामध्ये एक मुलगी आहे, खेड्यामध्ये राहते, एज्युटेक सिस्टीम फॉलो करते, खेड्यात, कर्नाटकामधल्या एका खेड्यात आहे, एज्युटेक सिस्टीम फॉलो करते आणि ती कर्नाटकाच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कर्नाटक राज्यात 3ऱ्या क्रमांकाने पास झालेली आहे, 3rd रँक आहे. काहीच येत नव्हतं, बुद्धिमत्ता होती पण सिस्टीम अवेलेबल नाही. मुलगी आहे, बाहेर जाऊ शकत नाही. मुली लवकर तरुण होतात, मोठ्या होतात, मायबापाला काळजी आहे त्या गोष्टीची. बाहेर ट्युशनला, कोचिंगला पडू शकत नाही, लाख 2-2 लाख रुपये खर्च करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत मुली शिकल्या पाहिजे. जर मुलीला ही एज्युटेक सिस्टीम तुम्ही जर घरी नेऊन दिली तर घरी आई वडील सुरक्षितपणे त्या मुलीचा अभ्यास घेऊ शकतात. आणि जर आई वडील अडाणी असतील तर ती मुलगी स्वतः अभ्यास करू शकते. आत्ता मला डॉक्टर सुजित सांगतात की महाराजांच्या गावाकडे एक मुलगी होती, 93 का 97% 10वीला मिळाले तिला आणि त्यानंतर 11वीला तिचं लग्न झालं, विषय संपला. 97% मुलीला ज्या आहेत त्या मुलीचं जर 11वीला लग्न होत असेल, 12वीला लग्न होत असेल तर एखादा कलेक्टर, चांगला कलेक्टर असलेली मुलगी आपण तिला मुकलेलो आहे किंवा तहसीलदार, कलेक्टर, शास्त्रज्ञ, काय जे व्हायचं ते होऊ द्या, मुकलो ना आपण तिला. अशा कित्येक मुलीच्या विचाराचे गर्भ पोटात जळून गेलेले आहेत. कित्येक मुलींच्या प्रतिभेचे वसंत आम्ही दारिद्र्यामुळे जाळून टाकलेले आहेत. ही दारिद्र्य आहे आणि या दारिद्र्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खोलीमध्ये बसायची परवानगी नव्हती आणि क्लास संपल्यावर जेव्हा सर विचारायचे की हा प्रश्न याचं उत्तर कोण देऊ शकतंय, ते भीमराव नावाचं लेकरू हॉलच्या बाहेर बसलेलं हात वर करायचं की सर मी उत्तर देऊ शकतो. याला भीमराव आंबेडकर म्हणतात. भीमराव, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठ, जगातली सर्वात नामवंत, स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया, काय मजाक आहे का? अशा ठिकाणी शिकलेला हा माणूस तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये भारतातला सर्वोच्च शिकलेला नेता होता, सगळ्यात अत्यंत बुद्धिमान होता, म्हणून राज्यघटना त्यांना लिहिण्याची जबाबदारी दिली. या मोठ्या मोठ्या लोकांनी अशी फार मोठी मोठी काम केलेत. आपल्याला काय करायचंय? किती छोटं काम आहे आपलं. आपल्याला ते होता जर आलं नाही हरकत नाही ना, पण त्यांची प्रेरणा ते घेतली पाहिजे. इतिहास वाचायचा कशासाठी? इतिहास मार्क मिळवण्यासाठी वाचत नसतात, इतिहास प्रेरणेसाठी असतो, म्हणून प्रेरणा ही महत्वाची. म्हणून एज्युटेकच्या जोडीला, फिजिकल डिजिटलच्या जोडीला गीता आणायचं कारण आहे की गीता महत्वाची आहे. त्याचं कारण मी कर्मण्यवाधिकार असते माफलेषु कदाचन असं जेव्हा म्हटलं, हे जर पटायचं असेल तर अजून एक थोडंसं एक सुभाषित सांगतो, एक श्लोक सांगतो. हा विचाराचा आहे, हे वैचारिक प्रवास आहे. तुमचं स्टेट ऑफ माइंड काय आहे, तुमचं माइंडसेट काय आहे. काही लोकांचं माइंडसेट निगेटिव्ह असतं, काही लोकांचं पॉझिटिव्ह असतं, काही लोकांचं काहीच नसतं. तुम्ही म्हणाल तरी हो मॅडम, तुम्ही म्हणले हो साहेब, म्हणजे कशालाही हो, अरे नाही सुद्धा म्हणता आलं पाहिजे. तुमचा स्वतःचा एक विचार पाहिजे. नाही म्हणायचं तर सबळ कारण पाहिजे, हो म्हणायला सबळ कारण पाहिजे. मला जर कोणी विचारलं तुम्हाला एज्युटेक का आवडलं तर मी 1000 कारणं देतो, दिवसभर त्याला भाषण देऊ शकतो. ते म्हणेल की बाबा तुमच्या पाया पडतो, माझी सुटका कारण मला इथून जाऊ द्या. आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर एज्युटेक मध्ये येतो. सबळ कारण आहे. सबळ कारण असल्याशिवाय माणसाने कामच करू नये. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय नाही करायचंय, तुमचे कन्सेप्ट क्लिअर जर झाले तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आता कशासाठी करायचं नाही, एज्युटेक का करायचं नाही आणि एज्युटेक का करायचं, मी खूप विचार केला याच्यावर. जो निर्बुद्ध असेल तो एज्युटेक करणार नाही, जो नालायक असेल तो एज्युटेक करणार नाही, ज्याला खूप पैसा झालाय मायबापाच्या कमाईचा तो एज्युटेक करणार नाही, जो वेडा आहे तो एज्युटेक करणार नाही, ज्याला शिक्षणावर प्रेम नाही तो एज्युटेक करणार नाही, ज्याला 0% सामाजिक बांधिलकी आहे तो एज्युटेक करणार नाही, जो नालायक लोकांच्या संगतीत राहतो
तो एज्युटेक करणार नाही. आता याच्यामध्ये आपण आहात का? नाही, प्रश्न तर साहेब विचारावाच लागतो. तुम्ही नालायक आहात का? नाही. तुम्ही मूर्खांच्या संगतीत आहात का? तुमच्या मायबापाने पैसा कमवून ठेवलाय का? नाही. तुम्ही वेडे आहात का? अरे किती यादी देऊ शकतो. मग याच्यात जर नाही तर मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला पैशाची गरज आहे का? इमानदारीने सांगा. तुम्ही शिकलेले आहात का? अजून पैसा कमवायचा आहे का? तुम्हाला तुमची मुलं बाळ मोठी व्हावीत असं वाटतं का? डॉक्टर इंजिनियर व्हावीत असं वाटतं का? IIT ला जावीत असं वाटतं का? गुगलमध्ये चांगलं पॅकेज घ्यावं असं वाटतं का? हरीश साळवे नावाचे एक वकील आहेत, NKP साळवेंचे चिरंजीव हरीश साळवे. हरीश साळवेंचं ना एका मोठ्या बिझनेसमॅनचं कॉन्ट्रॅक्ट आहे भारतातलं. मी सांगणार नाही त्याचं नाव, कशाला सांगायचं. इंटरनॅशनल लेवलवरचा जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये श्रीमंत असलेला माणूस आहे. ओके, त्याचं हरीश साळवेचं कॉन्ट्रॅक्ट आहे. ऐका मॅडम, काय कॉन्ट्रॅक्ट आहे? कॉन्ट्रॅक्ट असं आहे, तो बिझनेसमॅन हरीश साळवेला असं म्हणतो की माझ्या विरोधात जर कोणतीही केस आली, तुमच्याकडे कोणी घेऊन आलं, समजा साहेब हे गेले त्या बिझनेसमॅनच्या विरोधात, तुमचं त्या बिझनेसमॅनचं फाटलं समजा कॉन्ट्रॅक्ट तुमचं, आणि तुम्ही त्या हरीश साळवेकडे ती केस घेऊन गेलात का? देशाचा सर्वोच्च वकील आहे तो हरीश साळवे. एका मिनिटाला 10 लाख. कसं कसं वाटायला? ऐका, तर कॉन्ट्रॅक्ट असं आहे त्या बिझनेसमॅनचं की माझ्या विरोधात या जगात कुणीही, तुमच्या जगात म्हणतो मी, त्याचा बिझनेस जगात आहे, या जगात कुणीही तुमच्याकडे जर केस घेऊन आलं तर त्याची केस न स्वीकारण्यासाठी 250 कोटी रुपये वर्षाला मी तुम्हाला देतो. किती? कसं वाटायला? समजा तुमचा मुलगा हरीश साळवे आहे, मॅडम वकील आहे, तो काय आभाळातून पडलेला माणूस नाहीये, तो ज्ञानाचा सूर्य आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगात जाणीव दे प्रकाशाची, ऐशी ज्ञान श्रोत या ज्ञानाची दिवाळी. असा सूर्य आमच्या पोटाला जन्माला येणार नाही का? नाही येणार. तुमची इच्छा असेल तर येणार. ही ज्ञानाची किंमत आहे. या जगात सर्वात मोठं वैभव काय आहे? कुणी जर पैसा असं म्हणत असेल तर त्याच्यावर मी अंत्यसंस्कार करायला तयार आहे. पैसा हे इंधन आहे दोस्तांनो, माझ्या भगिनींनो. पैसा हे इंधन आहे, वैभव हे ज्ञान आहे. नॉलेज इज अ कॅपिटल, नॉलेज इज अ कॅपिटल. नॉलेज सर्वश्रेष्ठ आहे, नॉलेज हे सर्वश्रेष्ठ वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सगळ्या रिद्धी सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतात जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल. इथं कोणी निर्बुद्ध आहे का? सर, कोणी निर्बुद्ध वगैरे माणूस बोलवलाय का? कोणी असेल तर त्याचा आदर सन्मान करू. स्वतःला कोणी निर्बुद्ध म्हणून घेत असेल तर हा विषय संपला. त्यासाठी जर तुम्ही स्वतःला हुशार, माझ्यासहित असते हे भाषण, तुमच्यासाठी नाही, माझ्यासहित आहे. जर तुम्ही स्वतःला हुशार म्हणून घेत असाल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुमच्या मुलांना स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी पाठवायचं असेल, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पाठवायचं असेल, JNU मध्ये पाठवायचं असेल, IAS IPA करायचं असेल, IPS करायचं असेल, शास्त्रज्ञ बनवायचं असेल, इस्रोमध्ये पाठवायचं असेल, नासामध्ये पाठवायचं असेल, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे असतील, तुम्हालाही तुमचं आयुष्य मनासारखं जगायचं असेल, तर ह्याला हे जे मी तुम्हाला सांगितलं हे जर कुणाला करायचं असेल तर त्याने एज्युटेक करायला काही हरकत काय? टाळ्या हो, बोगस टाळ्या, ह्याला काय म्हणतात? टाळ्या, बोगस टाळ्या. अशा टाळ्या मेलेल्या माणसासारखं असे जीवन तुम्ही योद्धे आहात, योद्ध्यांच्या टाळ्या योद्ध्यासारख्याच पाहिजे. त्या बात बरी यासाठी एज्युटेक आहे. आपल्याला तर ते करायचं आहे. आम्हाला तर खुमखुमी आहे, खुमखुमी आहे ना. नाही नाही, मला सगळ्यात पुढे जायचं. माझ्या लेफ्टला एवढे, माझ्या राईटला एवढे, माझे वरचे असे, माझे खालचे असे. मला भरपूर फोन येतात. कौन्सले सरांना सांगा, संगमला सांगा, सुजितला सांगा, हे माझं करून घ्या. आता आम्ही हे हळदेकरला नेमलंय. ह्या सगळ्यांचे संकटमोचन म्हणून हळदेकरला आम्ही देणार. आता संतोष बिजी असतात, सुजित बिजी आहे, आमचे पाटील तर शेळगावकर साहेब बिझी असतात. मग आता हे छोट्या मोठ्या लोकांना
तांत्रिक मदत कोण करू शकते? आमच्या हार्देकर साहेबाशिवाय कोणी नाही दुसरं. जिसका कोई नाही उसका. आणि ते आनंदाने करतात. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. जर आम्ही कोणाला सांगितलं की हार्देकर साहेब तुम्ही इथं जा, येस सर, त्यांच्या तोंडून ना एकदाही आलेलं नाही, हे त्यांचं कौतुक आहे. मी तिकडं का जाऊ? माझ्या लेफ्टला आहे, मी राईटला का जाऊ? अरे वेडे आहेत तो, मूर्ख आहेत का? शिक्षण आहे ना, द्या ना. तुम्हाला ज्ञान आहे ना, ज्ञानाची तुम्ही काय एवढे पैशात किंमत करता का ज्ञानाची? ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लेफ्टला कोण आहे, राईटला कोण आहे, वर कोण आहे, खाली कोण आहे हे न पाहता जेव्हा तुम्ही काम कराल दोस्तांनो, तुमच्या आयुष्याची दिवाळी झाली असं मी तुम्हाला जाहीर करतो. इतकं मोठेपण व्हा, मन मोठं करा. तुम्ही तुमचा व्यवसाय तर नेटाने कराच करा, पण संकटात एखादा माणूस असेल, साहेब तुम्ही जाता का? मला जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? तेव्हा तुम्ही म्हणाल का शेजाऱ्याच्या घराचं मुलगा जर आजारी पडला, त्याचे मायबाप बाहेर गेले, त्याला अटॅक आला, तर माझा मुलगा नाही आहे बा म्हणून मी काय दवाखान्यात नेणार नाही असं जर म्हणाल, तर या ग्रहावर राहण्याची पात्रता आहे का आपली? नाही ना. संभाजी महाराजाला दूध कोणी पाजवलं? कोणी पाजवलं? आई होती का ती त्यांची? ती म्हणली का? हा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे. मग हे सगळं कशाला माहिती आहे? ही आगाऊची माहिती घेतली कशाला? आणि जर माहिती घेतली असेल त्याचा उपयोग काहीतरी पाहिजे का नाही पाहिजे? यू शुड बी द बेस्ट लीडर. मुद्द्यावर येतो, नाही तर ते म्हणतील हे दोघं फाडून खातील संध्याकाळी ते काही. मला संतोष विनायकजी माऊलीमध्ये काय नालायक माणूस आहे, एक शब्द सुद्धा धंद्यावर बोलला नाही. आपको धंदाही करणार नाही आता. मूर्ख मूर्ख माणूस आहे म्हणते. पण त्यांची मी घाबरतो त्या दोघांनी. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. आय लव्ह देम. प्रेम कोणावर करावं? ते काय असे शाहरुख खान सारखे स्मार्ट आहेत का? सुंदर आहेत का? नाहीत ना? सांगा ना, आहेत का नाहीत? खोटं बोलले तुम्ही. खोटं नाही बोलायचे. पण सौंदर्याची व्याख्या मी करणार. आता सौंदर्याची व्याख्या मी करतो. ब्रायन लारा माहिती आहे? ब्रायन लारा नावाचा वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता, बॅट्समन होता. ब्रायन लारा दिसायला कसा आहे? साधारण माणूस. जेव्हा तो 400 रन काढतो एका इनिंग मध्ये, तेव्हा ब्रायन लारा इतकं सुंदर या जगात दुसरं कुठलंच मूल दिसत नाही. त्याला म्हणतात ब्रायन लारा, आणि याला म्हणतात सौंदर्य, आणि याला म्हणतात विनायकजी शिरोळे. तुम्ही दिसायला कसे आहात हा जैविक अपघात आहे. कळलं का शब्द? तुमच्या आईवडिलाची ती कृपा आहे. तुम्ही दिसायला कसे आहात, पण तुम्ही कसे आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे का नाही? त्यामुळे घंटा घंटा आरशासमोर उभं राहायची काही गरज, आणि आरशासमोरच उभं राहतो. काहीतरी इकडं तिकडं करून मी कंगवा कधीच वापरणार का साहेब? काय स्टाईल आहे? आणि माझी काही स्टाईल नाही आहे. मी कंगवाच वापरला नाही मागच्या 25 वर्षाच्या काळामध्ये. तुमच्या माहितीसाठी कंगवा, लुंगी आणि टावेल या संस्थेवर मला आवडत नाही. त्या 3 संस्था काहीतरी करा, निघा. आयुष्यात मी तोंडाला पावडर लावलं नाही, शूटिंग सोडून. कुठलंच क्रीम लावलं नाही. का? मी कसा आहे हा विषय नाही आहे. मी कोण आहे हाच महत्वाचा विषय आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात हाच महत्वाचा विषय आहे. आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे, तुम्हाला काय व्हायचंय ते सुजित नेहमी म्हणतात, काय व्हाय अँड हाऊ क्लिअर करा. व्हाय अँड हाऊ क्लिअर करा. झालं का सगळ्यांचं व्हाय अँड हाऊ क्लिअर? वेळ मिळत नाही बाबा. काय करता साहेब तुम्ही? 2-3 तास टी व्ही बघतो, 2 तास फेसबुक बघतो. मी आयुष्यात मी विनाकारण एकही पोस्ट केलेली नाही सोशल मीडियावर. समजलं का? एकही नाही. दाव्याने सांगतो, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. 2 नंबर, मी एकही मेसेज याचा त्याला त्याचा याला विनाकारण कोणालाही पाठवलेला नाही. नंबर 3,
सोशल मीडियाचा उपयोग कसा घ्यायचा हा 100% मी उपयोग घेत असतो. कशा थ्रू ई-बुक. ई-बुक माहिती आहे का? सांगा. बुक अँड ई-बुक. तुम्हाला एखादी पुस्तक पाहिजे, वाचायचं आहे, पुस्तक नाही आहे, मागवा अमेझॉनहून, लागतील 8 दिवस. तुम्हाला तर आता हे झालेलं आत्ता पाहिजे. ई-बुक. crores of rupees crores of books are available on e-book library. You read that book. मी विनाकारण कुठेही आयुष्यात बसत नाही. मी माझं कौतुक नाही करत, मी सांगतोय. का सांगतोय? माहिती पाहिजे ना. तुम्ही जेव्हा तिथून इथे याल तेव्हा लोक जाणून घे, साहेब तुमचं काय लाईफ आहे, व्हॉट इज युअर लाईफ. अब्दुल कलामला एकदा विचारलं राष्ट्रपती असताना, ऐका तुम्ही माझ्यासोबत आहात, त्या साहेबांच्या भाषेत आप मेरे से जुड़े हुए हो, तालिया बजाव. तुमचं ते लेकरू काय म्हणते ते लोणावळ्याच, हा नाही ते आप मेरे साथ, क्या आप मेरे साथ हो. अरे वा, काय छान वाटतंय, मला माहितीच नव्हतं. मुझे पता नहीं आप मेरे साथ हो या नहीं हो, ना हो, लेकिन मैं आपके साथ हूं ये कहने के लिए मैं आपके पास आया. गीतेचा मूळ सिद्धांत सांगताना एक शब्द सांगून पुढे जातो. तुमच्या मनासारखं कधी होईल. आपण नेहमी म्हणतो माझ्या मनासारखं काहीच होत नाही ग, सगळं विरोधातच चाललंय ग, घरी दारी सगळीकडे बघतोय, मुलंही शिकत नाही, नवराही भांडतोय, हेही म्हणते बायको भांडते, बायको ऐकतच नाही. नवरा बायको हा मोठा विषय, आपल्या जगात सगळ्यात मोठा विषय हे दोनच आहेत. बायकोला नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे, नवऱ्याला बायकोचा प्रॉब्लेम आहे, सासूला सुनेचा प्रॉब्लेम आहे, मायबापांना मुलांचा प्रॉब्लेम आहे, मुलांना मायबापाचा प्रॉब्लेम आहे, आणि सगळ्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे. आणि आर्थिक जर प्रॉब्लेम सुटला तर हे सगळे असे गोंडा तुमच्या समोर घोलतील. म्हणून तरी पैसे कमवा. तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल तर तुम्ही याही पद्धतीने मिळवू शकता ना. आता माझी आई ताई ही माझी फार गंभीर होऊन माझ्याकडे बघते, तिच्या डोक्यात बसला असेल आणि आता मी दाखवतेच करून, मी बघतेच आता काय होते. इंसान वही करता है, इंसान वही करता है जो वो चाहता है. मी महाराजांना माझं एवढं जवळचं नातं आहे की त्यांचे खाजगी बोलणं सुद्धा मी आता ओपन करू शकतो, इतका त्यांचा अधिकार माझ्यावर आहे, माझा अधिकार त्यांच्यावर आहे. ऐका, महाराजांना मी म्हणलं सुजितला महाराजांना बोलवा, फोन लावा. लावला फोन, कुठे आहेत महाराज? ते म्हणले सोयाबीन काढायला. बाबा माझं डोकं सरकलं ना, सटक गई. महाराजांनी सोयाबीन काढायला, शेती करणं वाईट नाही. जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारा माणसाला या किरकोळ कामामध्ये व्यस्त राहावं लागतंय, याचं मला दुःख. समजलं का तुम्हाला मी काय म्हणतो? जगाला ज्ञानाचा प्रकाश ज्या माणसाने दिलाय, देत आहेत, देत राहतील, त्या माणसाला एवढं छोट्या कामामध्ये जर व्यस्त राहावं लागत असेल, त्याचं कारण जर पैसाच असेल तर महाराज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, दंडवत घालतो, म्हटलं तुम्ही हे कामं करायची नाही, ते काम करण्यासाठी माणसं आहेत. तुम्हाला जगाला जाणीव दे प्रकाशी, ऐशी श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी, इतकी ताकद महाराजामध्ये आहे. महाराजांसाठी अशी साहेब एकापेक्षा एक इथं माणसं बसलेली आहे. प्रत्येक माणसामध्ये स्वतंत्र क्षमता आहे. इंसान वही करता है जो वो चाहता है. किती सांगितलं तरी हे माझं ऐकतच नाहीत. आणि आपण म्हणतो किती सांगितलं तरी पोरं आमचं ऐकत नाहीत. काय होतंय? इंसान वही करता है जो वो चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूं. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, इंसान वही चाहता है, इंसान वही करता है जो वो चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूं. अगर इंसान वो करे
जो मैं चाहता हूं तो होगा वही जो तुम चाहते हो, होगा वही जो तुम चाहते हो. करायचंय का बघा. तुम्ही खरंच कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन या पद्धतीने जर कामाला लागले. त्यांना काय माहित होतं माऊलीला आणि विनायकजीला किंवा आमच्या खेडेकर साहेबांना काय माहित होतं याचं काय होणार आहे. 2 वर्ष 3.5-4 वर्षापूर्वीची घटना आहे. आता 4 वर्ष होतील या 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी सुद्धा का निवडलं. तो काय दिवस आहे बघा. आपण मुलांची नावं काय ठेवतो. आजकाल नाव ठेवण्याची जी फॅशन आहे कशी नाव ठेवतो. आता गुगल सर्च करून नाव ठेवतात. अरे नाव सुद्धा असं ठेवा त्या नावाचा अभिमान वाटला पाहिजे त्या पोराला की माझ्या मायबापांनी हे नाव ठेवलंय आणि त्या नावाची लाज राखण्यासाठी तरी तो काम करेल. नावात सगळं आहे ना. आणि म्हणून तुम्ही या मनुष्य जन्माला आलेला आहात. तुमचं लाईफ सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला काहीतरी नेमकं करायचं आहे. मित्रांनो मी आता लीडरशिपवर येऊन थांबणार आहे. हु इज द बेस्ट लीडर. बिझनेसमध्ये लीडरशिप तर लागतेच. बेस्ट लीडर आपल्यासमोर इथं बसलेले आहे. सर्वप्रथम मराठवाड्यामधून 2 डायरेक्टर 2च झाले ना मराठवाड्यात. तुम्ही तर वर आहे. तुमचं 4 आहेत ना 3 आहेत. संतोष माधव अजून कैलाश आहेत का मागे. हां उठा सर या इकडे. तुमचा सन्मान आहे बापा. यांच्यासाठी टाळ्या टाळ्या इतक्या वाजवा. यांनी काय मेहनत घेतली असेल. संतोष माधव 3 आणि 4थे या सर. तुम्ही या. थांबल्या का झालं का कंटाळा आला का. अरे जेवण पण आहे का. जेवण आहे का. जेवण आहे नाही. जेवण नाही म्हणे. या या या. हे 4 रत्न आहेत. हे 4 रत्न. हे रत्नासाठी आपण पाहिजे तेवढं कौतुक म्हणून टाळ्यांचा अभिषेक एकदा करून टाकू. आणि या सर्वांची माय कोण असेल माऊली कोण असेल तर आमची माऊली आहेत. माऊली तुमचा हा वटवृक्ष. तुमचा वेल गगनाला गेलेला आहे. माऊलींचा स्वभाव माऊलींचं बोलणं माऊलीचं चालणं माऊलीचं सगळ्यांना सांभाळून घेणं. आपल्याला माऊली होता येतं का बघा. तुमचा ज्या दिवशी माऊली होईल त्या दिवशी तुम्ही नॅशनल डायरेक्टर झाले म्हणून समजा. हे उदाहरण आहेत ना आपल्यासमोर. आणि काय बॅकग्राऊंड आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय बॅकग्राऊंड आहे. आता बाकीच्यांचा सन्मान निलेश खेडेकर साहेब करणार आहे. हे ठरलेलं आहे. तुमचाही सन्मान योग्य आहात तुम्ही. तुमचा सन्मान झाला पाहिजे. तो होगा वही जो मैं चाहता हूँ. अगर वो करो तुम जो मैं चाहता हूँ तो होगा वही जो तुम चाहते हो. हे आपल्याला करता येतं का बघा. आता लिडरशिपवर बोलून थांबणार आहे. लीडर कोण चांगला. आता हे कोणात गुण आहेत मी बोलणार आहे ते तुम्ही समजून घ्या. यू आर बेस्ट लीडर. ज्याच्यामध्ये हे नाहीत त्यांनी हे समजून घ्यावं की आपल्याला अजून काहीतरी थोडंफार काम करावं लागेल स्वतःवर. ज्याच्यामध्ये काहीच नाही त्याला समजून घ्यावं लागेल अरे फार जास्त काम करावं लागेल. मी असं म्हटलं का कोणीच होणार नाही म्हणून. प्रत्येकजण होऊ शकतो. 2 आधी ऐतिहासिक उदाहरणं देतो आणि नंतर याच्यावर बिझनेसवर येतो. एक उदाहरण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती स्वर्गीय कलाम 1979ला. त्याच्या आधी थोडे दिवस आधी त्यांना फोर्समध्ये जायचं. आपल्या फोर्समध्ये कृष्णा इथे आहात ना तुम्ही दिसत नाही. इथे पुण्याला जाऊन आलात. हे साहेबांचा सारथी आहे. ते फिरून येते मध्ये मध्ये. असे कोण कोण फिरायलेत मला माहिती नाही. ही सैर करून येतात. इथं आहेत ना तुम्ही. आप मेरे से जुड़े हुए है कि नहीं. अरे वाह काय क्या बहुत अच्छा लग रहा है. आप मेरे साथ हो क्या बात. बढ़िया बढ़िया बढ़िया. संजू पट मलाही माहित नव्हतं असं बोलावं लागतं की मी लोणावळ्याला घेऊन गेले मला हे माऊली आणि हे सुजित. म्हणलं मला कशाला नेता. नाही सर तुम्हाला माहित नाही लय मजा येते म्हणजे. तुझ्या आईला म्हणलं हे सगळेच मजा लुटायला तर आपल्यालाही जायला काय हरकत आहे. आणि ती मजाच आली ना. तर ते तुम्ही पण आधी जाऊन आले. संगमने तुमचा फोटो मला टाकला होता. हां मजा घेऊन आले. तर तो उत्साह ती एनर्जी ते मोटिवेशन ते इन्स्पिरेशन तो उत्साह
तो एनर्जी, ते मोटिवेशन, ते इन्स्पिरेशन अशक्य शक्य होऊ शकतं. भिंतीला चिरेबंदी वाड्याच्या भिंतीवर छोटे छोटे काहीतरी वृक्ष येतात बघा. येतात ना? पाहिले का? किती अवघड आहे. चिरेबंदी वाड्यावर जो वृक्ष येऊ शकतो. आणि पाषाण जिथं असतो तिथं पाणी लागतं. आणि ते एकदा पाणी लागलं पाषाणाचं की ते आटत नाही. म्हणून एकदा का झरा लागला की ते कधीच आटणार नाही. आयुष्यभर तुम्ही सतत चांगले कामं करत राहणार. तर ही 2 उदाहरणं. अब्दुल कलामला फोर्समध्ये जायचं होतं, 8 जागा होत्या. अब्दुल कलामचं उदाहरण हे जाणीवपूर्वक, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, त्यांचं आत्मचरित्र आहे. वाचा. तुमच्याकडे पुस्तक नसेल तर ई बुक. बाकीचं सास भी कभी बहुती हे बघत बसण्यापेक्षा, हे जुनं आहे. आत्ताचे सिरियल मला काही माहीत नाही, पण ई बुक ह्या मोठ्या माणसांची बायोग्राफीज, मित्रांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, बायोग्राफीज अँड ऑटोबायोग्राफीज वाचा. आणि स्वतःला शहाणे समजू नका. जो माणूस स्वतःला शहाणा समजतो, माझ्याकडं शहाणा कोणीच नाही, त्याच्याकडं मूर्ख कोणी नाही, समजून घ्या. कारण या जगात एवढं आहे की आपने कोई एक बूंद भी नहीं है अपने पास. मी म्हटलं ना, फोडलेले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल बार वाई. लहान लेकरासारखा अभ्यासावर माझं अजूनही प्रेम आहे. मला अजूनही 4 वाजता उठावं वाटतं, अजूनही काहीतरी अभ्यास करावा वाटतो, अजूनही काहीतरी लिहावं वाटतं, अजूनही फिरावं वाटतं, अजूनही तब्येत चांगली. मी 4 वाजता उठतो, 4 ते 5 फिरतो, 5 ते 5:45 मी प्राणायाम करतो, 5:45 ते 6 बाकीचे विधी, आणि त्यानंतर पेपर वाचन. आणि माझं 8 वाजेपर्यंत माझे स्वतःची सगळी कामं होऊन जातात. आणि 8च्या नंतर मी जगाच्या संपर्कात येतो. हे 4 तास आपल्या मालकीचे आहेत. तेव्हा नालायक लोक झोपलेले असतात, म्हणून या नालायकांचा आपल्याला काही त्रास होत नाही. आता तुम्ही किती वाजता उठता तुमचं तुम्ही बघून घ्या. नाही, आमच्या बाब्याला उठायची सवय नाही. घाला कमरतला तर उठवा. मग जो उठत नाही तो उठून दिसतच नाही, जो उठतो तोच उठून दिसतो. तुम्हाला 24 तासाचं नियोजन करायचंय ना. आता बाहेर आपण जेव्हा फिरतो, प्रदूषण होतंय. गाडीवर फिरतो, प्रदूषण. आपण नाकाला बांधतो. आजकाल मुली नाकाला बांधून फिरतात, तर त्यांचं कारण काहीतरी वेगळं असेल. पण ते नाकाला बांधण्यासाठी की ते प्रदूषण नको. भारतामध्ये दूषित हवा, कडवी हवा नावाचा एक पिक्चर आलेला आहे. कडवी हवा, तुम्ही नाव ऐकलं नसेल, कारण तुम्ही कुछ होत आहे किंवा आज काहीतरी बघत असाल. हे कडवी हवा, हे आर्ट फिल्म बघत जा. हे काय आहे? हा विचार आहे, बरोबर. तर हे बघत असताना ते 2 उदाहरणं, जे अब्दुल कलामचं उदाहरण, ते उदाहरण असं आहे की फोर्समध्ये जायचं होतं. त्याच्या आधी जेव्हा शाळेत होते कलाम, तेव्हा त्यांचं गणितावर प्रेम होतं. आणि गणितावर प्रेम असताना तिथं कोणी अवेलेबल शिक्षक नव्हता. अब्दुल कलामचे वडील नावाडी होते. तुम्हाला माहिती आहे कुठले होते अब्दुल कलाम? रामेश्वरमचे. त्यांच्या घरी जाऊन आलो मी, त्यांचं घर बघून आलेलो आहे. आणि मग अब्दुल कलाम लहान असताना घरी दारिद्र्य आणि गरिबी असल्या कारणानं त्यांना ट्युशन कोचिंग काही अवेलेबल नव्हती, किंवा कोणी शिकवायलाही तयार नव्हतं. तेव्हा त्यांना एक शिक्षक शाळेतला असा भेटला. तो म्हणाला, ऐका आता पुढे, तो म्हणाला, तुला जर गणित तज्ज्ञ व्हायचं असेल, तुला जर विज्ञान तज्ज्ञ व्हायचं असेल, तर तू माझ्याकडे पहाटे 4 वाजता येत जा. पहाटे 4 वाजता येत जा. आणि त्या शिक्षकाचं घर त्याच्या घरापासून 7 किलोमीटर. आणि अब्दुल कलामकडे सायकल नव्हती, सायकलला पैसे नव्हते. अब्दुल कलाम काय चीज आहे सांगतो तुम्हाला. 7 किलोमीटर दररोज पायी जाऊन अब्दुल कलाम त्या शिक्षकाकडून गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करून घेत होते. अभ्यास झाला, चेन्नईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, इंजिनियर झाले, एअरफोर्समध्ये जायची इच्छा. 8 जागा होत्या, निकाल लागला आणि 9वे आले. ही स्टूड 9th. एका रँक गेला, एंट्री झाली नाही. काशी विश्वनाथला गेले होते. या निमित्तानं असं फिरत भटकत गेले. फ्रस्ट्रेशन, फुल फ्रस्ट्रेशन. तुम्हालाही फ्रस्ट्रेशन आलं असेल आयुष्यात, आले का नाही? येतं का नाही? फ्रस्ट्रेशन हा रोग नाही, इट्स अ स्टेट ऑफ माइंड.
हा परिणाम म्हणून येत असतो. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. फ्रस्ट्रेशनचं टेन्शन आलं तर माणूस वेडा होतो. कोणाला आलं नाही फ्रस्ट्रेशन? या दोघांना आलं नाही. यांनी सांगितलं मला विनायकजींनी 64 पैकी 16 लोक हो म्हणाले. माऊलीचं तर विचारायचंच काम नाही. माऊलीचं छोटं मूल वर्ष 6 महिन्याचं ॲडमिट होतं दवाखान्यात. असं असताना त्याच्या उपचारावर त्याला बिल आल्यावर पैसे द्यायला माऊलीकडे नसताना अशा परिस्थितीत बायकोला आणि त्या मुलाला मरणासन्न अवस्थेत सोडून हा माऊली नावाचा योद्धा आपल्या एज्युटेकचे कॉल करत होता. विचार करा. काय टाळ्या, त्याला काय अर्थ आहे का? कमाल झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये कॉल करून 4 वाजता 5 वाजता आपल्या लेकराकडे यायचं, ते पूर्ण करायचं, लेकराकडेही बघायचं, आपल्या व्यवसायाकडे बघायचं. हा फार मोठं इट्स अ बिग जर्नी साहेब. आणि म्हणून जेव्हा कलामला फ्रस्ट्रेशन आलं तेव्हा तिथं एक स्वामी भेटले. बघा आता ऐका, तिथं स्वामी भेटले आणि त्या स्वामींनी सांगितलं, बाळा काय झालं, तू इतका फ्रस्ट्रेशनमध्ये काय, ओळख नाही पाळख नाही कायच. तुम्हाला असं वाटतं का ओळखीचेच माणसं कामाला येतात? किती सुंदर बोललात. ते म्हणाले गॅरंटीने ओळखीचा माणूस कामाला येत नाही, बगर ओळखीचेच कामाला येतात. हा तुमचा आणि आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. कारण जवळ बसणारी माणसंच एकमेकावर जळत असतात. आता नाही, हा आता बसलेलं नाही. जरा तिकडचं खाजगी आयुष्यातलं बोलाय. इथं तुम्ही ठरवून बसले ना कोणाच्या बाजूला, अरे तुझी जागा झाली तुझी, कारण दुसरा कोणी नको माझ्या बाजूला, हाच बसला पाहिजे. म्हणून कोणाच्या शेजारी बसावं हा फार मोठा विषय आहे. काय वाचावं, काय पाहावं, कोणाच्या शेजारी बसावं मोठा विषय आहे. त्याच्यावर नंतर कधीतरी बोलू. तर कलामला ते स्वामी भेटले आणि स्वामी म्हणाले, क्या हुआ बच्चा, बहुत फ्रस्ट्रेशन में, क्या हुआ? मग त्यांनी सांगितलं, असा असा माझा 9वा क्रमांक आलाय, माझी जागा गेली, माझं स्वप्न अधुरं राहिलं. तेव्हा कलामला त्या गुरुनी सांगितलं कि बच्चा तेरे हाथ से कुछ बड़ा होने वाला है, तू चिंता मत कर. तेरे हाथ से कुछ बड़ा होने वाला है, तू चिंता मत कर. भगवान ने कुछ अलग योजना तेरे लिए बनाई होगी, तू चिंता मत कर. आपल्यालाही असे खूप लोक म्हणतात, पण परिणाम आणि प्रभाव अब्दुल कलामच्या मनावर झाला. आपल्याला हजारो लोकांनी असं म्हटलं तरी आपल्या मनावर परिणाम होत नाही, कारण आपल्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. कुठल्याही चांगल्या माणसाच्या वक्तव्याचा जर परिणाम आणि प्रभाव होत नसेल, कुठलंही चांगलं पुस्तक वाचून परिणाम आणि प्रभाव होत नसेल, तर आपल्या डोक्यावर परिणाम झाला. कलामच्या मनावर परिणाम झाला. मी ती 2 मुलं IAS झाली, मी आता जे म्हटलं तुम्हाला गेवरायचे, त्यांच्या मनावर परिणाम झाला. आणि मग तिथून कलाम मार्गाला लागले, पुढे गेले आणि त्याच्यानंतर ते इस्रोमध्ये आले. ISRO माहिती आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जे आपले सगळे सॅटेलाइट या देशाच्या नावाने लॉन्च करतात. सगळी हुशार असलेली माणसंच देशाचं नाव करतात असं नाही आहे, समजून घ्या. हुशारीपेक्षा शहाणा माणूस असणं फार आवश्यक आहे. देशप्रमाणे ओतप्रोत भरलेला माणूस फार आवश्यक आहे. आता इस्रोचे जे चांद्रयान झालं, चांद्रयान नाव ऐकले का? पुष्पा नाव ऐकले का? हा ऐकलं. काय कौन्सिलर सर, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पुष्पा पुष्पा पुष्पा. आपले पुष्पा आणि आपले बाहुबली इथे आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही? आपले विनायकजी म्हणजे पुष्पा, झोकेगा नाही साला विनायक, आणि माऊली बाहुबली. या कोण येतात ते मी बघतो आहे. आम्ही नावं ठेवलेत. आणि हे मी निलेशजी खेडेकरांना मी आणि सुजितने जेव्हा सांगितलं तेव्हा इतके खुश झाले ते, अरे सर तुम्ही काय करेक्ट नावं ठेवले म्हणले. आणि हे दोघं आहेत म्हणून एज्युटेक आहे, म्हणून तुमच्या चरणी आमचा माथा आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे. बोलले ना, लीडरचा रिस्पेक्ट केला पाहिजे. एव्हरीबडी शुड रिस्पेक्ट दॅम. हे आमचे 3-4 डायरेक्टर झालेत. वी शुड रिस्पेक्ट. या 3-4चा रिस्पेक्ट आपल्याला करता आला पाहिजे. असेल तू, अच्छा असेल तू होऊन दाखव ना. असेल म्हणजे काय? तू हो ना. तू पाय खोडायला 6 महिने, 2 माणसं अजून
खाली जॉईन झाले नाहीत, अजून प्रेझेंटेशन देता येत नाही, अजून ID ग्रीन करता येत नाही, अजून अलार्म ॲपचं स्पेलिंग माहीत नाही, असतील घरचे, घरी असते का माणूस डायरेक्ट? काय भाषा, काय आपल्या स्तोरात मी शहाणा. अरे मूर्खा, शहाणा कोणीच नाही या जगामध्ये. शहाणपण ही सततची प्रक्रिया आहे, ही जर्नी आहे, आणि सतत ज्ञान घेता आलं पाहिजे. काही लोकांचे चेहरे असे असतात की त्यांना बघितले की असं वाटतं आपल्याला की बाबा याच्या आयुष्यात पुन्हा भेटू असतात की नाही असतात. त्या चेहऱ्यावर दुसऱ्याबद्दल एवढी जलन, तू असशील हुशार पण तुला माणसावरच प्रेम नसेल, दुसऱ्याची प्रगतीच पाहता येत नसेल, तर तुझ्यावर अंत्यसंस्कार केल्याशिवाय आम्ही करणार नाही. असले माणसं या जगात नको आहेत. असल्या माणसाची आम्हाला संख्या वाढवायची नाही, संख्या असल्या माणसाची वाढवायची आहे की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, दुसऱ्याला प्रेम देता आलं पाहिजे, आपल्याला दुसऱ्याचं काम करता आलं पाहिजे. आपल्याला शेजारचा मुलगा 10वी मध्ये मेरिटमध्ये आला तर त्यांनी सांगण्याच्या आधी आपल्याला पेढे घेऊन त्याच्या घरी जाता आलं पाहिजे. काय आळदेकर सर, बरोबर आहे का? जाता आलं पाहिजे, जाता आलं गेलं पाहिजे. तुम्ही तुमचं कार्ट फेल झालं तर आम्ही काय करा? तुम्ही दिवसभर मोबाईलमध्ये बोंबलत बसलेला असता, तुमचं पोरगं कसं काय मेरिटमध्ये येऊ शकतं? येणारच नाही ना. म्हणून षडरिपूपासून दूर होता येतं का ते पहा, आणि मग एज्युटेकमध्ये काम करा. बघा मजा कशी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे जे 6 विकार आहे ह्याच्यापासून माणूस दूर झाला आणि एज्युटेकमध्ये जॉईन झाला आणि ज्ञानाची एकदा आंघोळ झाली की तुम्ही बघा, मी देव पहावया गेलो आणि देवची होऊन आलो. समजलं का? धन्यवाद सर. समजल्यावर काही रिस्पॉन्स असतो. माणसं रिॲक्शनला फार आवड असते. रिॲक्शन, समोरच्याचं बोलणं अर्धवट असलं की त्याच्या अंगावर तुटून पडायची. इतकी काय घाई आहे? ऐका ना त्याच, ऐक रे बाबा, घरीदारी तेच नाही पण तू असं कसं? अरे पुढचं वाक्य काहीतरी असेल. आपल्याला रोज अनुभव येतात. पेशन्स, संयम आणि विवेक. मी संगमबद्दल नेहमी म्हणतो, वय एवढं लहान आहे पण त्याच्यात 50 वर्षाचा असल्यासारखा त्याच्यात संयम आहे आणि विवेक आहे. संयम आणि विवेक हे तुमचे शक्तीस्थळ आहेत. शक्तीस्थळ आहे तुमचे. मन, तुमचा चेहरा, तुमचे डोळे हा तुमचा आरसा आहे. तुमच्या मनात काय चाललेलं आहे? तुमचा चेहरा प्रसन्न हास्यवदनाने या ना, हास्यवदनाने या, हास्यवदनाने जा. का तोंड लटकवताय? कोणावर रागात आहात तुम्ही? कोणावर मेहरबानी करतात आणि कोणावर उपकार करतात म्हणून या जगामध्ये तुम्ही आहात? बरोबर आहे. मग तुम्ही खुश राहिलात मग क्लोजिंग होईल का नाही? तुम्हीच खुश नाही तुमच्यावर, क्लोजिंग कशाला होईल? म्हणून तुमची क्लोजिंग व्हावी म्हणून तुमच्या मनाची ओपनिंग करण्यासाठी आज तुमच्या समोर इथं उभा आहे. मन ओपन झालं की मग क्लोजिंग होतात. मन क्लोज झालं एकही क्लोजिंग मिळत नाही. एकदा लिमगावला जा म्हणून संतोषला मी सांगितलं, तू लिमगावला जा संतोष, मी कुठेतरी परभणीमध्ये वगैरे होतो. येस सर, सुजित आठवतो मग. गेला, कॉल करून आला. लगेच मग तिथल्या व्यक्तीने सांगितलं ID ग्रीन झालं नाही हो. अरे बापरे, म्हणजे फार दुःख झालं का? नाही, फार दुःखाचीच गोष्ट आहे. मी म्हणलं संतोष सर आले, संतोष सरांनी प्रेझेंटेशन दिलं, बाकी पाय खोडायचं पुढचं काम तुझं आहे का त्याचं आहे? कसे पाय खोडायचे हे विनायक सरांनी तुम्हाला सांगितलं. काय बोलावं त्याच्यानं? हे ज्याचा कॉल आहे त्यांनी बघितलं पाहिजे ना. हे पण प्रेझेंटेशन देण्यावरच अवलंबून आहे का? कसं होईल? मग तुम्ही प्रेझेंटेबल नाही आहेत, मग कधीच नाही होणार. तर मित्रांनो, कलाम इथे आले. कलामला 1979ची गोष्ट सांगितली. कलामने सॅटेलाइट तयार केलं, SLV-3, राईट, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 3. आता 1979च्या आधी जे कोणी 10-20 वर्षाचे असतील, इथं कमी असतील तसे, तेव्हा स्कायलॅब समुद्रात कोसळला असं आपण ऐकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे जन्मले असतील आणि ज्यांचं थोडंफार काही वाचनाचा संबंध असेल, आजकाल वाचन संस्कृती बुडालेली आहे. पेपरसुद्धा माणसं विनायकजी वाचत नाही. जर पेपर दिला असा वाचा म्हणून, अंगावर पाल पडल्यासारखं ते पेपर फेकून दिलं. अरे बापरे, काय करावं होतं या लोकांना? पेपरही वाचायचं नाही. अवतीभोवती वर्तमानामध्ये काय घडलंय वर्तमानपत्रही बघायचं नाही.
जो माणूस वर्तमानपत्र वाचत नाही त्याचं भविष्य खराब आहे. तुम्ही वाचता का नाही तुम्ही बघून घ्या. आपल्या घरात वर्तमानपत्र आलेच पाहिजे. आपलं लोकलचं आलं पाहिजे, एक रिजनलचं स्टेट लेवलचं आलं पाहिजे, एक नॅशनल लेवलचं आलं पाहिजे, एक इंग्रजी आलं पाहिजे, मराठी स्टेट लेवलचं आलं पाहिजे, हिंदी वाचायची आवड असेल तर हिंदी आलं पाहिजे, लोकलचं आलं पाहिजे. का? तुमच्या मुलाबाळावर संस्कार होतात. तुमचं आता सगळं वाजलं जरी असेल तरी मुलाबाळावर संस्कार करण्यासाठी तुमची अवतीभोवती काय आहे असं म्हटलात तर मुलं कोण बनेगा करोडपतीमध्ये जाऊन मिठूसारखे उत्तर देतात आणि 10-10 वर्षाची मुलं करोडपती होऊन येतात. उगीच का करोडपती होता येतं? उगीच का कलाम होतो माणसाचा? उगीच का शिवाजी महाराज पोटाला जन्माला येतात? पालक म्हणून आपलं काय कर्तव्य हे बोला ना पालकांच्या समोर. विनायकजींनी जे सांगितले त्याला मी ऍड करतो, 4 शब्द अजून ऍड केले, हे करा ना. आणि SLV3 मॅडम लॉन्च झालं. SLV3 लॉन्च करताना कॉम्प्युटरने सांगितलं की याच्यामध्ये फॉल्ट आहे, डोंट लॉन्च, डोंट गो अहेड. कलामनी रिस्क घेतली, लॉन्च केलं आणि थोड्याच वेळात मेसेज आला, फेल झालं, समुद्रात पडलं. मोठी गोष्ट आहे. समुद्रात पडलं, फेल्युअर झालं, भारतीय सायंटिस्टचं नाक खाली आलं, या देशाचं नाक जगामध्ये नाचक्की झाली. ऐका पुढचं. बट हु वॉज द लीडर ऑफ इस्रो ॲट दॅट टाइम? मिस्टर सतीश धवन. ही वॉज द लीडर ऑफ इस्रो ॲट दॅट टाइम. आणि कलाम त्यांच्या हाताखाली काम करायचे. कलाम रडत होते तेव्हा सतीश धवन जवळ गेले, कलामच्या खांद्यावर हात टाकला. क्या हुआ बच्चा? सर मैं फेल हो गया. लीडर काय म्हणतो बघा. लीडर म्हणतो डोंट वरी, आय एम विथ यू. प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आणि प्रेस कॉन्फरन्सच्या समोर कलामला येऊ दिलं नाही. सतीश धवन ॲज अ लीडर प्रेस कॉन्फरन्स समोर गेले आणि या फेल्युअरचं पूर्ण माझ्यामुळे हे फेल्युअर झालंय असं म्हणणारा लीडर सतीश धवन. तुम्ही आहात का? उदाहरण दिलं. तुम्ही आहात, बहुत अच्छी बात है. अगर नाही असे व्हा. मी टीका नाही करत कोणावर, मला विश्वास आहे प्रत्येक माणूस ग्रेट आहे, याच्यावर माझा विश्वास. तुम्ही सतीश धवन होऊ शकता, व्हा. जर नसेल तर गुण तर अंगी बाळगा. याच परंपरेचा पायीक होण्याची पात्रता तुमच्या सर्वांच्या अंगी यावी म्हणून तुम्ही सदैव प्रयत्नशील राहा अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं तुम्ही म्हणता आणि त्याच परंपरेचा पायीक होण्याची पात्रता तुमच्या अंगी यावी म्हणून तुम्हाला सदैव प्रयत्नशील जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत विनायकजी आणि माऊलीसारखे, संतोषसारखे किंवा माधवसारखे या सगळ्यांसारखे आपण लीडर होऊ शकत नाही. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असं केलं पाहिजे. या परंपरेचा आपल्याला अभिमान पाहिजे. आणि त्यानंतर आता पुढचं अजून खास आहे. आप मेरे साथ हो क्या? क्या बात. जे जे कंटाळलेले आहेत, ज्यांना ज्यांना बायकोचा मिस कॉल पडला असेल, ज्यांना ज्यांना अजून कोणाकोणाचा मिस कॉल पडला असेल, ज्यांना ज्यांना थकवा आला असेल त्यांना श्रद्धांजली वाहून पुढचे 5 मिनिट मी बोलतो. SLV3 1979 फेल्ड. स्कायलॅब समुद्रामध्ये कोसळलं आणि त्यानंतर 1980ला एकच वर्षात रिस्ट्रक्चरिंग, अगेन लॉन्चिंग. ही ट्राइड, launched, and Kalam successfully launched it in the 1980. कलाम के लिए हा जनतेचा राष्ट्रपती एकमेव आहे. कलाम आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्या राष्ट्रपतीमध्ये एकमेव राष्ट्रपती हा डॉक्टर कलाम आहे. कारण कलामचा शेवटचा श्वास कुठे गेला माहिती आहे? कशात गेला? स्पीच देत. कोणासमोर? अजून कसा राष्ट्रपती पाहिजे देशाला? मग त्या देशाच्या राष्ट्रपतीचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच कलामचे आम्ही वैचारिक वारस आहोत. त्या पुढचा 1980चं जेव्हा वर्ष आलं, SLV लॉन्च झालं, सक्सेसफुली लॉन्च झालं, त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स संजू पाटील. ती प्रेस कॉन्फरन्स अजून खास आहे. आता ती प्रेस कॉन्फरन्स अशी आहे, ऐका.
कलामने म्हटलं आइए सर. कोणाला? सतीश धवनला. सतीश धवन म्हणले सर इट इज नॉट माय टर्न, नाउ इट इज यू हू शुड अड्रेस द प्रेस कॉन्फरन्स. सक्सेस इज युअर्स, फेल्युअर इज माइन. असं म्हणणारा जर लीडर असेल तर त्याला मी लीडर म्हणतो. ॲज अ लीडर फेल्युअर इज माइन, आणि इफ यू सक्सिडेड, विक्ट्री मिळाली, तर इट इज युअर सक्सेस, इट इज नॉट माय सक्सेस. असं ज्याला म्हणता येतं त्याला लीडर आपण म्हणायचं. दुसरा एक उदाहरण, रायगडावरून खाली उतरणं शक्य होतं का? शिवाजी महाराजांचे आपण भक्त आहात. रायगडावरून खाली उतरणं शक्य होतं का? नाही. एक मुलगी उतरली का नाही? तिचं नाव? ही बातमी लागली ना राजाला. दरवाजा रायगडाचा बंद झाला असताना सुद्धा ही काल इथं होती आणि आज सकाळी इथं नाही आहे, ही बातमी राजाच्या कानावर गेली. कोण स्त्री आहे तिला शोधा आणि माझ्यासमोर हजर करा. हजर केलं. हिरकणी समोर आली, बक्षीस दिलं, कौतुक केलं, आणि त्यानंतर जे काही त्रुटी होत्या रायगडावरच्या त्या महाराजांनी दुरुस्तही केल्या, तिचं कौतुकही केलं. पण हिरकणी खाली का उतरली हा मुद्दा आहे. कशासाठी? म्हणजे आई बाळासाठी काय करू शकते? अशक्य गोष्ट. रायगडावरून खाली उतरणं, सुखरूप खाली जाणं अशक्य गोष्ट एक आई करू शकते. माँ माँ धरती, माँ आसमान होती है. माँ धरती, माँ आसमान होती है. बूढ़ा हो या बच्चा, हर किसी की जान होती है. और माँ को तकलीफ देने की कोई कोशिश न करो यारो. माँ किसी की भी हो, माँ तो भगवान होती है. माँ तो भगवान होती है. आणि ज्ञानेश्वर महाराजाला सगळे संत माऊली म्हणजे आई म्हणायचे. तुम्हाला ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतायत, तुम्ही इथं सगळे माऊली आहात. मी तुम्हाला तुमचा परिचय करून देतो मित्रांनो. आपल्यात काही घाण भरलेली असेल, माणूस आहे, प्रत्येकात असते, माझ्यात आहे, तुमच्यात आहे. हे जे काही वाईट गुण असतात, विकार असतात, तुम्ही हळूहळू काढा. तुमचा चेहरा उजळून निघतो. तुमचा चेहरा उजळून निघू शकतो. कधी? विकार बाजूला गेले की चेहरा उजळला म्हणून समजा. आणि एकदा उजळला की आज दिवा पेटला की गौतम बुद्धासारखं आतदीप भाव म्हटलं रे म्हटलं की तमसोमा ज्योतिर्गमय झालं. ज्ञानाची दिवाळी साजरी झाली. तुमच्याही आयुष्यात ज्ञानाची दिवाळी साजरी हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हू कॅन लीड, ही इज द लीडर. लीडरकडे बाकीच्या सहकार्यांनी भीक मागायची गरज पडू नये, याचना करायची गरज पडू नये. त्याचं दुःख लीडरने समजून घेतलं पाहिजे. त्याला दुःखात टाकायचं नसते, त्याला त्रास द्यायचा नसतो. तो लेफ्टला येत नाही, राईटला येत नाही म्हणून त्याला त्याच्या याच्यात काड्या करायच्या नसतात. त्याला समजून सांगायचं असतं. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. तो दिल बड़ा करो. हू कॅन लीड, ही इज अ लीडर. त्याच्याकडे ज्ञान, नेतृत्व, क्षमता, सर्व सहकार्यांचं माझ्या आधी तुमचं हित झालं पाहिजे. माऊली नेहमी म्हणतात. काय अडचण आहे का? म्हणतात ना संतोष, काय अडचण आहे का? काही अडचण? अरे मायबाप विचारायला तयार नाहीत, काय अडचण आहे का? माऊली मात्र आम्हाला सगळ्यांना विचारतात, काय अडचण आहे का? विचारतात का नाही विचारतात? याला लीडर म्हणतात. आणि लीडरों के लीडर. नाव काय? गणेश, विनायक. हे नावाला सार्थ करणारी दोन्ही माणसं आहेत. आपलं जे काही नाव असेल त्याही नावाचं सार्थक तुमच्यामध्ये असावं. त्यांच्या यशात, तुमच्या यशामध्ये लीडरला आनंद वाटला पाहिजे. गॉसिपिंग करणाऱ्यांना समज देणारा असतो लीडर. गॉसिपिंग जे करतात, गॉसिपिंग, तो नासका कांदा असतो. आता थोडं कटू बोलतो, आता फार गोडगोड वाटलं असेल इथपर्यंत. आता थोडं अंजन, कटू पण सत्य. अंजन. गॉसिपिंग करण्यामध्ये फार इंटरेस्ट. काही काम नसलं, कॉलही नाही, क्लोजिंगही नाही,
फ्रस्ट्रेशन आलेलं, दारू प्यायला सुद्धा खिशात पैसे नाहीत, सिनेमा जायला पैसे नाहीत, भाजीले घ्यायला पैसे नाहीत, कशालाच पैसे नाहीत, मग गॉसिपिंग, त्याला काही पैसे लागत नाहीत. पण अशा वेळेस गॉसिपिंग करण्यापेक्षा, इतरांबद्दल चिटचॅटिंग करण्यापेक्षा पुढचा प्लॅन तयार करा, पुढचा प्लॅन तयार करा. कारण तुम्हाला म्हटलं हे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ वैभव आहे. एक एक ओळ तुम्हाला मी सांगतो, या जगामध्ये राजाची पूजा तेवढ्या क्षेत्रात होते. ज्या क्षेत्राचा तो राजा असेल तिथं त्याची पूजा म्हणण्यापेक्षा तिथं त्याला नमस्कार आहे. ज्ञानी असाल तर स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही जर विद्वान असाल तर तुम्हाला जगामध्ये आदर मिळतो. आणि विद्वान म्हणजे त्याला काय PhD झालं पाहिजे असं आहे का? नाही व आमचं काही शिक्षण नाही. तुकाराम महाराज शिकले होते का? कर्मवीर बाळासाहेब पटेल शिकले होते का? गाडगे महाराज शिकले होते का? कोणीच नाही. शाळेतच गेलेलं नव्हतं कोणी. शाळेत न गेलेली माणसं आहेत ही सगळी. विद्वानाचा शाळेचा फारसा काही संबंध नसतो. सगळी शाळेत गेलेली माणसं विद्वान नसतात. आणि विद्वान असलेल्या होणाऱ्या माणसाला शाळेत गेलंच पाहिजे असं काही नाही. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले होते, 100 पुस्तकं लिहिली, शिवाजी महाराजचा पोवाडा लिहिला, रशियात नाव गाजलं, जगात नाव गेलं, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे झाले. कसे होतात? हे खूप आहे, हे खूप प्रेरणा आहेत. आणि तू कन्क्लूड, सतत अभ्यास करणारा असतो लीडर. एज्युटेकचे प्रॉडक्ट काय आहेत, किती आहेत, काय आहेत, याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. नुसतं ते चेन समजून घेतल्यानंतर एज्युटेक होऊ शकत नाही. लेफ्ट राईट 5 10 लेफ्ट राईट जे काय तुमचे गुणाकार भागाकार असतील ते एज्युटेक नाही आहे. ते एक छोटी गोष्ट आहे त्याच्यातली. एज्युटेक मोठा विषय. हे एकदा समजून घेतलं, एवढं तुम्ही बोललात की तुम्ही 10 कॉल केले, तुमचे 2-3 तरी सक्सेस होते. अहो 2-3 सक्सेस झाले तरी काम झालं ना. 2-3 कॉल जरी सक्सेस झाले 10 पैकी तरी काम झालं. 30% अचिव्हमेंट जरी केली तर तुमच्या लाईफची 100 नाही 200% नीड फुलफिल होऊ शकते. आणि तुम्ही ते 13व्या रँकला जाऊन बसू शकता. मी तुम्हाला सांगितलं मागच्या त्या कुठलं हॉटेल होतं ते, हा आकृतीमध्ये आकृती काढून दाखवली होती मी तुम्हाला. अचिव्हमेंटची आकृती काढून दाखवली होती. नाऊ आय वुड लाईक टू कन्क्लूड. ती आकृती कशी निघते तर सायकोलॉजीच्या भाषेत, मानसशास्त्राच्या भाषेत आपली जी नीड असते माणसांची, ती हायेस्ट नीड जी आहे माणसाची ती सेल्फ ॲक्च्युलायझेशन आहे. आधी हवा, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, वारा, भानगडी सगळ्या झाल्या. मग शेवटी माणूस जगतो कशासाठी तर हायेस्ट नीड ऑफ ह्युमन बिईंग इज सेल्फ ॲक्च्युलायझेशन. व्हॉट इज सेल्फ ॲक्च्युलायझेशन? माझ्यामध्ये जेवढं पोटेन्शियल आहे, माझ्यामध्ये जेवढ्या क्षमता आहेत, त्या सगळ्या क्षमता 100% मी उपयोगात आणेल, तेव्हा तुम्हाला जगल्याचा आनंद मिळतो. तुम्हाला जगल्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला एज्युटेकच्या माध्यमातून हे शस्त्र मिळालेलं आहे. हे शस्त्र चालवा आणि आपल्या आयुष्याचं युद्ध जिंका एवढं मी तुम्हाला निश्चितपणे शुभेच्छा देतो. ही माकडांची नाही, वाघांची सभा आहे, योद्ध्यांची. ही माकडांची नाही, वाघांची सभा आहे. सशांनो सांभाळून राहा, इथे सिंह उभा आहे. सशांनो सांभाळून राहा, इथं सिंह उभा आहे. आता इथं ससाई कोणी नाही, सगळे योद्धे आहेत. आणि सिंह आमच्या पाठीशी जर असेल तर आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एज्युटेकच्या 23 तारखेच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं. आपण म्हणजे नुसतं तुम्ही एकट्याने येऊन चालणार नाही. एका मिनिटात ते सांगतो आणि थांबतो. ही पत्रिका आपल्याला मिळेल. हे राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानाचा जो आहे, हा जो संकल्प आहे तो काय आहे? संकल्प विकसित भारताचा आहे. संकल्प भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आहे. याच्यावर आहे, वाचा तुम्ही. संकल्प विकसित भारताचा आहे. संकल्प भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीमंत योगी राजाधिराज कुळवाडी भूषण छत्रपती महाराज शिवाजी राजे यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी विद्येचे माहेरगड पुणे येथे एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक
तथा शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मोलाचे योगदान देणारे व भारत सरकारने राष्ट्रीय पारितोषिक देऊन सन्मानित केलेले समाजभूषण श्री निलेशजी खेडेकर यांनी देशातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे तसेच सर्वांना परवडेल असे दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प सोडला आहे। एज्युटेक ही संस्था ज्ञान आणि विज्ञानाचा सुंदर संगम आहे। शिक्षणाला मूल्य शिक्षणाचा आत्मा असावा हा एज्युटेकच्या शिक्षण क्रांती अभियानाचा पवित्र उद्देश आहे। शिक्षण क्रांतीची मशाल संपूर्ण भारत देशात प्रज्वलित करून भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एज्युटेक ही संस्था कटिबद्ध आहे। सदरील कार्यक्रम दक्षिण गंगा गोदावरीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेल्या तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेल्या नांदेड या ऐतिहासिक नगरीत संपन्न होणार आहे। या ज्ञानरूपी सोहळ्याला अनेक पाहुणे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातले उपस्थित राहणार आहेत। सदरील सोहळ्यात ज्या ज्या योद्ध्यांनी एज्युटेकच्या माध्यमातून योद्ध्यांनी हे पुढचं वाक्य तुमच्यासाठी ऐका तुम्ही काय लिहिलेलं आहे काय शब्दांकन आहे। सदरील सोहळ्यात ज्या ज्या योद्ध्यांनी एज्युटेकच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे बीवी कमवलाय पैसे कमवले असं लिहिले का मी नाही। ज्या ज्या योद्ध्यांनी एज्युटेकच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे अशा सर्व योद्ध्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। तुम्ही कशामुळे सन्मान आहे तुम्हाला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आपला फायदा झाला आहे। पण आपलं काम हे राष्ट्रीय काम आहे करिता आपण शेवट विनंती केलेली आहे ज्याला कोणाला पत्रिका द्याल त्याला ही विनंती आहे। अशी विनंती आपणही आयुष्यात ऐकली नसेल प्रेक्षकांसाठी आणि ऑडियन्ससाठी ते देताना त्यांना सांगा हे शेवटच्या 3 ओळी वाचा म्हणावं यासाठी ही पत्रिका आहे। त्यांच्या चरणावर अर्पण करा विनंती करा करिता आपण राष्ट्र निर्माणाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या या राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान सोहळ्यात उपस्थित राहून भारत माझा देश आहे आणि तो समृद्ध करण्यासाठी आपणही कटिबद्ध आहात याची कृतिशील साक्ष सोहळ्याला उपस्थित राहून द्यावी ही नम्र विनंती। जय एज्युटेक। थँक्यू। जय हिंद जय महाराष्ट्र। मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।